नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, तुमची बऱ्याच दिवसापासून मागणी होती की एक लेक्चर जो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जो RTI चा कायदा आहे त्यावर एक लेक्चर घ्या। मग त्यावर आता मी लेक्चर घेऊन आलेलो आहे। तुम्हाला आजचं लेक्चर शांत चित्ताने स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत बघायचं आहे। आता तुम्हाला हे लेक्चर बघितल्यानंतर परीक्षेमध्ये कसाही जरी प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल याची 100% गॅरंटी मी तुम्हाला देतो। तुमचे जे काही 2 प्रश्न येतात किंवा 3 प्रश्न येतात, जे काही 4 ते 5 किंवा 6 मार्क आहे ते फिक्स झाले म्हणून समजा। तुम्हाला फक्त शांत चित्ताने आता हे लेक्चर बघायचं आहे। जर तुम्ही ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड केलं नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा। ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला या लेक्चरची PDF जी आहे ती बॅचेस मध्ये उपलब्ध करून दिली जाईल। त्यानंतर बघा मित्रांनो, टेलिग्रामचं चॅनल जर जॉइन केलं नसेल तर ते जॉइन करायचं आहे आणि इंस्टाच्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर तुम्हाला ते फॉलो करायचं आहे। ठीक आहे। त्याचबरोबर आपण जिल्हा परिषदेची बॅच आताच लॉन्च केलेली आहे। 999 रुपयाची फी आहे। त्याचबरोबर आपण राज्यसेवा आणि कंबाईन प्री मेन्सच्या बॅचेस लॉन्च केलेला आहे। स्टेट बोर्ड पासून तयारी आपण तिथे करत आहोत। जर जॉइन व्हायची इच्छा असेल तर लवकरात लवकर जॉइन व्हा, कारण सिलेबस पुढे जात आहे। बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत। बघा मित्रांनो, माहितीच्या अधिकाराची गरज का भासली तर बरीचशी अशी माहिती असते, बरीचशी अशी इन्फॉर्मेशन असते जी नागरिकांपासून लपवली जाते। ठीक आहे। ब्रिटिश लोक तसं करायचे। ब्रिटिश लोक काय करायचे, भारतीय लोकांपर्यंत माहिती येऊनच द्यायची नाही, ती भारतीय लोकांपासून लपवायची। आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेम जे काही पहिला रूल होता तो सेम सुरू राहिला। जी इन्फॉर्मेशन आहे ती आमदार खासदार यांना मिळायची, पण जी नॉर्मल पब्लिक आहे, जी कॉमन लोक आहे, कॉमन पीपल आहे, त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन येत नव्हती, त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचत नव्हती। मग ती इन्फॉर्मेशन नॉर्मल लोकांपर्यंत, कॉमन लोकांपर्यंत, सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी आवाज उठण्यास सुरुवात झाली। बघा, सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये निकाल दिला होता की जे काही कलम 19 आहे आणि कलम 19 मधील जे 1A आहे, कुठं कलम 19 आणि कलम 19 मधील 1A हे जे कलम आहे, कलम 19 1A, यानुसार प्रत्येक व्यक्तीला माहितीचा अधिकार आहे, यानुसार प्रत्येक व्यक्तीला राईट टू इन्फॉर्मेशन आहे। आणि असा निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जे काही आपलं कलम 19 1A आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला माहितीचा अधिकार आहे असं लोकांना समजलं आणि लोकांनी डिमांड करायला सुरुवात केली की आम्हाला शासनाचा जो कारभार आहे त्याची माहिती मिळायला पाहिजे। शासनाच्या संस्था कुठं खर्च करतात, नेमकं त्यांचं काम काय आहे, किती पगार असतो नेत्यांना, किंवा एखाद्या संस्थेचा जो नफा किती आहे, तोटा किती झाला, ही सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळायला हवी। आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले। मग आपण जागतिक लेवलवर जर बघितलं तर स्वीडन असा पहिला देश होता की ज्याने त्याच्या नागरिकाला हा माहितीचा अधिकार दिला होता 1766 मध्ये। मग आता भारतामध्ये जर बघितलं तर हा कायदा 2005 मध्ये लागू करण्यात आला। पण भारतामध्ये 12 ऑक्टोबर 2005 मध्ये जेव्हा हा कायदा लागू करण्यात आला त्या पहिले भारतामध्ये 8 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाने ऑलरेडी माहितीचा अधिकार कायदा जो आहे तो आपापल्या राज्यामध्ये लागू केला होता। स्वतःचा नवीन कायदा बनवला आणि लागू केला। मग यामधलं पहिलं राज्य होतं तमिळनाडू। लक्षात ठेवा, माहितीचा अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं होतं? तमिळनाडू। पूर्ण देशासाठी हा कायदा 2005 मध्ये 12 ऑक्टोबर 2005 ला लागू झाला, पण 1997 मध्येच तमिळनाडूने काय केलं, स्वतःसाठी हा कायदा जो आहे तो लागू केला। म्हणजे आपला 2005 अगोदर 9 राज्यांनी म्हणण्याचा अर्थ माझा असा आहे की 8 राज्य आणि दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश होता, यांनी हा जो माहितीचा अधिकार आहे तो आपल्या राज्यामध्ये लागू केला होता। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मग ती 9 राज्य कोणती आहे किंवा 8 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते आता आपण जाणून घेऊ। बघा, इथं पहिलं राज्य होतं तमिळनाडू। हे तुम्हाला येऊ शकतं की माहितीचा अधिकार आपल्या राज्यामध्ये लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? उत्तर येईल तमिळनाडू। काय उत्तर येईल? तमिळनाडू। तमिळनाडूने स्वतःचा कायदा बनवला 1997 मध्ये। तमिळनाडू नंतर कायदा बनवला गोव्याने। ठीक आहे। गोव्यानंतर कर्नाटकने कायदा बनवला, त्यानंतर राजस्थानने, त्यानंतर दिल्लीने, त्यानंतर आसामने, आसाम नंतर महाराष्ट्राने कायदा बनवला। आता तुम्हाला 1 नंबरचं राज्य लक्षात ठेवायचंय, कारण हे महत्त्वाचं आहे। पहिली गोष्ट नेहमी महत्त्वाची असते। त्यानंतर महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे।
त्यानंतर 8व्या क्रमांकावर होतं मध्य प्रदेश आणि 9व्या क्रमांकावर होतं जम्मू काश्मीर. ठीक आहे, तर ही 8 राज्य आणि दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश जो आहे त्यांनी हा कायदा 2005च्या अगोदर लागू केला होता. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं. मग आता हे कसं लक्षात ठेवायचं, हे कसं लक्षात ठेवायचं, तर यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. मंजू नावाची मुलगी आहे ती खूप पळाली. मंजू नावाची मुलगी आहे ती खूप पळाली. मग तिचा एक मित्र होता, तो काय म्हणला, मंजूला तू खाली बस, तू काय कर, खाली बस आणि ताजा कर तुझा दम, जो दम लागलेला आहे तर त्याला काय कर, ताजा कर. तर बघा आता कसं लक्षात ठेवायचं, ताजा, त्यानंतर कर दम, ताजा कर दम. आणि तो कोणाला म्हणाला, तर मंजूला म्हणाला. ठीक आहे, तो कोणाला म्हणाला, मंजूला म्हणाला. ताजा कर दम असं कोणाला म्हणाला, तो मंजूला म्हणाला. मंजूचा फ्रेंड काय म्हणाला, मंजूला दम लागल्यानंतर की ताजा कर तुझा दम. ठीक आहे, मग ता म्हणजे तामिळनाडू. आता इथं जा, ठीक आहे, जा. आता गोव्याचं जी यायला पाहिजे, पण जी आणि जे थोडं सिमिलर आहे म्हणून आपण जे ला घेऊया. ठीक आहे, फक्त इथं एवढंच एक अपवाद लक्षात ठेवा. त्यानंतर के म्हणजे कर्नाटक, आर म्हणजे राजस्थान, डी म्हणजे दिल्ली, ए म्हणजे अफगाणिस्तान, यम म्हणजे महाराष्ट्र. ठीक आहे, आणि मंजूचं यम जे घेतलं, यम म्हणजे मध्य प्रदेश आणि जम्मू काश्मीर. मी परत ट्रिक सांगतो, ताजा कर दम, ताजा कर दम मंजू. तर इथं बघा, ताजा पहिले 2 शब्द लिहून घ्या, त्यानंतर कर. ठीक आहे, इथं कर आपण लिहून घेतलं, दम DAM आणि मंजू, मंजूचं यम जे. अशा प्रकारे हे 9 राज्य जे आहे किंवा 8 राज्याने एक केंद्रशासित प्रदेश सहजरित्या आपल्या लक्षात राहतील. आणि हे गरजेचं आहे, परीक्षेमध्ये यावर प्रश्न येऊ शकतो. यानंतर पुढे जाऊया. बघा आता अजून 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आपलं प्रॉपर कायदा शिकवायला सुरुवात करण्या अगोदर. त्या म्हणजे आंतरराष्ट्रीय माहिती दिन कधी असतो, तर आंतरराष्ट्रीय माहिती दिन 28 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर राष्ट्रीय माहिती दिन कधी असतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय पूर्ण जगाचा माहिती दिन 28 सप्टेंबर आणि आपल्या देशाचा माहिती दिन 12 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रीय माहिती आठवडा कधी सेलिब्रेट केला जातो, तर 12 ऑक्टोबरला राष्ट्रीय माहिती दिन सेलिब्रेट केला जातो. आणि त्याच्या अगोदर बरोबर 6 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबर या तारखादरम्यान, 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या तारखेदरम्यान राष्ट्रीय माहिती आठवडा जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. आता 12 ऑक्टोबरला का राष्ट्रीय माहिती दिन सेलिब्रेट केला जातो, कारण 12 ऑक्टोबर जो काही 12 ऑक्टोबर 2005 या तारखेला काय करण्यात आलं होतं, आपला जो RTI ऍक्ट आहे याची पूर्ण देशभरामध्ये अंमलबजावणी करण्यात आली होती. ठीक आहे, आपण जर बघितलं तर आता या कायद्याविषयी आपण सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. इथपर्यंत बेसिक गोष्टी होत्या, बेसिक पण महत्वाचं आहे. आता इथून पुढचं तर अजूनच महत्वाचं आहे. मग आता हा जो कायदा आहे यामध्ये 31 कलम आहे, यामध्ये 6 प्रकरण आहे आणि 2 अनुसूची. आता प्रकरण म्हणजे धडे, प्रकरण म्हणजे काय, धडे, पाठ. आणि या पाठामध्ये असलेल्या गोष्टी आहे, छोटे छोटे जे पॉइंट आहे ते आहे कलम. ठीक आहे, तर मग हे 6 प्रकरण कोणते, त्यानंतर एकूण कलम काय आणि त्याचबरोबर अनुसूची काय. तर ज्या गोष्टी प्रकरण आणि कलमांमध्ये बसलेल्या नाहीये त्यांना अनुसूचीमध्ये ऍड करण्यात आलेला आहे. मग आता ते अनुसूची काय हे आपण बघून घेऊ. आता इथं 2 अनुसूची आहे. पहिली अनुसूचीमध्ये जे काही केंद्रीय माहिती आयुक्त आणि जे काही राज्य माहिती आयुक्त असतात, म्हणजे माहिती देणारे जो काही केंद्रीय माहिती आयोग आहे आपला आणि जो काही राज्य माहिती आयोग आहे त्यामध्ये जे लोक असतात त्यांना म्हटलं तर माहिती आयुक्त. तर यांना एक शपथ घ्यावी लागते, यांच्यासाठी एक स्पेशल शपथ बनवलेली आहे. तर त्यांच्या शपथेचा जो काय नमुना असेल तो पहिल्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे. आणि जी दुसरी अनुसूची आहे, आता बघा काही अशा संस्था आहे की जिच्यावर माहिती देणं बंधनकारक नाही. फॉर एक्झाम्पल आपली रॉ कोण आहे, तर रॉ आपली गुप्तहेर संघटना आहे, DRDO, इस्रो. ठीक आहे, त्यानंतर आपण म्हणूया CID. ठीक आहे, त्यानंतर अशा बऱ्याच संस्था आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस. मग या ज्या संस्था यांची इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह असते. उद्या जर कुणी DRDOला म्हटलं की मिसाईल कसं तयार करायचं याची इन्फॉर्मेशन आम्हाला द्या, तर ते चुकीचं असणार, कारण ती इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह आहे, ती आपण बाहेर लीक होऊन देऊ शकत नाही. मग जी दुसरी अनुसूची आहे, तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये अशा संस्थांचा उल्लेख करण्यात आलेला आहे की
ज्या संस्थांची इन्फॉर्मेशन आपण देऊ शकत नाही, म्हणजे या संस्था अपवाद आहे कशासाठी, तर माहितीच्या कायद्याला अपवाद आहे, कारण ती इन्फॉर्मेशन आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची, ती आपण देऊ शकत नाही. ठीक आहे. इस्रोला जर विचारलं की तुम्ही चंद्रयानचं रॉकेट कसं बनवलं, तर आपल्या देशाने विकसित केलेली ती एक युनिक टेक्निक आहे. ठीक आहे, ती आपण बाहेर देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर पहिल्या अनुसूचीमध्ये शपथेचा नमुना, दुसऱ्या अनुसूचीमध्ये काही महत्त्वाच्या संस्था, आणि या संस्था कलम 24 मध्ये दिलेले आहे, पण ते आपण पुढे बघूया. तर अशा प्रकारे 2 अनुसूच्या या कायद्यामध्ये आहे. त्या कोणत्या आहे हे आपण बघितलं. आता आपण प्रकरण आणि कलमाकडे जाऊया. बघा, इथं आपल्याला 6 प्रकरण दिलेले आहे. या कायद्यामध्ये किती प्रकरण दिलेले? 6 प्रकरण दिलेले आहे. पहिलं प्रकरण आहे आरंभ. पहिलं प्रकरण काय आहे? आरंभ. आणि आरंभ या प्रकरणामध्ये कलम 1 आणि 2 येतं. दुसरं प्रकरण आहे बंधने. यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत, ते 3 ते 11 या कलमामध्ये दिलेले आहे. तिसरं प्रकरण आहे केंद्रीय माहिती आयोगासंबंधित. चौथं प्रकरण आहे राज्य माहिती आयोगासंबंधित. केंद्रीय माहिती आयोगाचे कलम आहे कलम 12 पासून 14 पर्यंत. राज्य माहिती आयोगाचं कलम आहे कलम 15 पासून 18 पर्यंत. त्यानंतर प्रकरण 5 जे आहे यामध्ये अधिकार आणि कार्य दिलेले आहे या माहिती आयोगांचे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रकरण 6 जे आहे ते संकीर्ण आहे. प्रकरण 6 जे आहे ते संकीर्ण आहे, म्हणजे जे या 5 प्रकरणामध्ये नाही ते या 6व्या प्रकरणामध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे कलम 21 पासून 31 पर्यंत. तर अशा प्रकारे हे 6 प्रकरण सुद्धा आपण बघितले. प्रकरण झालं आता आपलं. आता आपल्याला मेन बघायचंय कोणत्या प्रकरणामध्ये काय दिलेलं आहे. आता आपल्याला एक एक कलम व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. एक एक कलम व्यवस्थितपणे इथं नीट ध्यान देऊन बघायचं आहे. प्रत्येक कलमावर प्रश्न विचारला जातो. पहिलं कलम काय म्हणतं? या कायद्याचं नाव, विस्तार आणि प्रारंभ. पहिलं कलम काय म्हणतं? या कायद्याचं नाव काय आहे, विस्तार काय आहे आणि प्रारंभ काय आहे. ठीक आहे. मग इथं नाव जर आपण बघितलं तर या कायद्याचं नाव आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 हे या कायद्याचं नाव आहे. दुसरा पॉइंट काय? विस्तार, की हा कायदा कोणासाठी लागू आहे. आता काही मधला जो कालावधी होता या कालावधीमध्ये हा कायदा जम्मू काश्मीरला लागू नव्हता. ठीक आहे. जम्मू काश्मीरच्या काही ठिकाणांना, काही लोकांना जम्मू काश्मीर मधील हा कायदा लागू होता. पण आता 31 ऑक्टोबर 2019 ला काय झालं तुम्हाला माहितीये, जम्मू काश्मीरला एक केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं. कलम 370 रद्द करण्यात आलं. तेव्हापासून हा जो कायदा आहे हा पूर्ण भारतासाठी लागू आहे. सध्या हा कायदा पूर्ण भारतासाठी लागू आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट काय होता कलम 1 मधला? प्रारंभ. या कायद्याची सुरुवात कधी झाली, तर या कायद्याचा प्रारंभ आहे 12 ऑक्टोबर 2005. 12 ऑक्टोबर 2005 ला या कायद्याची अंमलबजावणी देशभरामध्ये सुरू झाली. पण त्याच्या पहिले काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. राष्ट्रपतींनी या कायद्यावर सही कधी केली, तर 15 जून 2005 ला राष्ट्रपतींनी सही केली. हा कायदा भारताच्या राजपत्रात, म्हणजे भारताचं राजपत्र म्हणजे भारत काय करतो, भारत किंवा आपलं राज्य महाराष्ट्र ऑफिशियल डॉक्युमेंट रिलीज करतात, त्याला म्हटलं तर राजपत्र. म्हणजे लोकांना हा कायदा लोकांसमोर ठेवण्यात आला की या कायद्यामध्ये नेमकं काय आहे तुम्ही वाचा. तर राजपत्रात हा कायदा 21 जूनला प्रकाशित करण्यात आला. तुम्हाला मेन तारीख लक्षात ठेवायची 12 ऑक्टोबर, कारण 12 ऑक्टोबर 2005 वरून 12 ऑक्टोबर ही जी तारीख आहे हा आपला राष्ट्रीय माहिती दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. आणि 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरला आपण राष्ट्रीय माहिती आठवडा म्हणून सेलिब्रेट करतो. तुमचं कलम 1 इथे कव्हर झालेलं आहे. परत सांगतो, नाव माहितीचा अधिकार अधिनियम 2005, विस्तार संपूर्ण भारतभर कधीपासून 31 ऑक्टोबर 2019 पासून, प्रारंभ सुरुवात कधी झाली 12 ऑक्टोबर 2005. एवढीच इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. आता कलम 2 मध्ये हा कायदा समजून जर घ्यायचा असेल तर काही व्याख्या आपल्याला बघाव्या लागतील. काही व्याख्या दिलेल्या आहे इथं, त्या आपल्याला बघावं लागतील. हा कायदा समजून घेण्यासाठी काही मेन मुद्दे आहे. काही जसं की आपल्याला इंग्रजी वाचण्यासाठी ABCD नेमकं कशाला म्हणतात, ए कशाला म्हणतात, याला ए म्हणतात, याला डी म्हणतात, हे जेव्हा आपल्याला कळलं तेव्हाच आपल्याला इंग्रजी वाचता आलं. आ ई जेव्हा आपण शिकलो तेव्हा आपल्याला मराठी वाचता आलं. तसंच आपल्याला हा कायदा समजून घेण्यासाठी काही व्याख्या लक्षात घ्यायच्या आहे. मग त्या व्याख्या काय हे आपण बघूया. समुचित शासन. समुचित शासन, आता ही व्याख्या नेमकं काय आहे? समुचित शासन म्हणजे काय? समुचित शासन म्हणजे असं शासन ज्याचं नियंत्रण एखाद्या एरिया पुरतं मर्यादित आहे. फॉर एक्झाम्पल, केंद्र शासन जर घेतलं तर त्याचं नियंत्रण जे आहे पूर्ण देशभर आहे. आपण जर इथं आपलं महाराष्ट्र शासन घेतलं तर महाराष्ट्रामध्ये
पूर्ण कंट्रोल महाराष्ट्र शासनाचा आहे. म्हणजे महाराष्ट्रासाठी समुचित शासन कोण असेल? महाराष्ट्र. देशासाठी समुचित शासन कोण असेल? तर आपलं केंद्र सरकार. मग आपण जर इथे बघितलं, जसं मी एक एक्झाम्पल देतो, यूपीएससी ही जर संस्था घेतली तर यासाठी मेन शासन, मेन कंट्रोल कोणाचं असणार? केंद्र सरकारचं. त्यानंतर आपण एमपीएससी ही जर संस्था घेतली तर एमपीएससी वर मेन कंट्रोल कोणाचं असणार? तर राज्य सरकारचं. आपण एसबीआय ही जर बँक घेतली तर एसबीआय या बँकेवर मेन कंट्रोल कोणाचं असणार? जे केंद्र सरकार आहे त्यांचं. समुचित शासन म्हणजे जे काही देशामध्ये संस्था आणि व्यक्ती आहेत त्यांना कंट्रोल करणारं शासन. ठीक आहे. मग केंद्र पातळीवर केंद्र सरकार आहे, राज्य पातळीवर राज्य सरकार आहे. समुचित शासन म्हणजे शासनच, जे आपले सरकार आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्यांचं कसं काय आहे? कंट्रोल आहे राज्यातील संस्थांवर. ते काय करतात? वित्त पुरवठा करतात राज्यातील संस्थांना, वेगवेगळ्या संस्थांना. ठीक आहे. ही माहिती लक्षात ठेवायची. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे केंद्रीय माहिती आयोग. दुसरं काय म्हणता? हे केंद्रीय माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोग काय आहे? तर बघा, आता जे काही, आता समजून घ्या की तुम्ही एखादी माहिती मागितली की तलाठीचे फॉर्म किती आले, किंवा राज्यसेवेचे फॉर्म किती आले, किंवा कंबाईनचे फॉर्म किती आले, अशी जर माहिती तुम्ही मागितली. कोणाला मागितली? समजून घ्या तुम्ही एमपीएससी कडे मागणी केली, किंवा तुम्ही टीसीएस या कंपनीकडे मागणी केली की किती फॉर्म आले. तर आता जर आपण बघितलं तर ती माहिती टीसीएस देते की नाही, एमपीएससी ती माहिती देते की नाही, हे चेक करण्यासाठी कुणीतरी लागल. बरोबर, या गोष्टी चेक करण्यासाठी कुणीतरी लागल. मग या गोष्टी चेक करण्याचं काम कोण करतं? माहिती आयोग. या गोष्टी चेक करण्याचं काम कोण करतं? माहिती आयोग. मग राज्य पातळीवर राज्य माहिती आयोग हे काम करतो आणि देशाच्या पातळीवर केंद्रीय माहिती आयोग हे काम करतो. म्हणजे कायदा तर बनवला, पण कायदा बनवल्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे बघण्यासाठी कुणीतरी लागल ना, पहारेदार लागल. तर हा जो पहारेदार आहे, ठीक आहे, तर हा आहे केंद्रीय माहिती आयोग केंद्रासाठी, राज्य माहिती आयोग राज्यासाठी. तर केंद्रीय माहिती आयोग जो आहे कलम 2B मध्ये येतो आणि राज्य माहिती आयोग कलम 2K मध्ये राज्य माहिती आयोगाची व्याख्या आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता हे के खूप लांब आहे, पण तरी पण मी तुम्हाला समजावं यासाठी हे दोन्ही जवळ ठेवलेले आहे. त्यानंतर केंद्रीय जनमाहिती अधिकारी. आता बघा, माहिती आयोगामध्ये मेन व्यक्ती बसलेले असतात. ठीक आहे. समजून घ्या माहिती आयोगामध्ये बॉस असतात, सगळे बॉस असतात. ठीक आहे. मग या बॉसच्या अंतर्गत काही अधिकारी असतात जे लोकांकडून माहिती घेण्याचं काम करतात, की लोकांना कशासाठी माहिती पाहिजे आणि त्यांना ती माहिती देण्याचं काम करतात. त्यांना म्हटलं जातं केंद्रीय जन अधिकारी. केंद्र पातळीवर केंद्रीय जन अधिकारी, राज्य पातळीवर राज्य जन अधिकारी. ठीक आहे. राज्य जन माहिती अधिकारी, केंद्र जन माहिती अधिकारी. ठीक आहे. केंद्रीय जन माहिती अधिकारी सी या व्याख्येमध्ये येतात आणि एम मध्ये राज्य जन माहिती अधिकारी येतात. त्यानंतर जर आपण बघितलं, हा जो केंद्रीय माहिती आयोग आहे आणि हा जो राज्य माहिती आयोग आहे यांच्यामध्ये असतात माहिती आयुक्त. यांना चालवण्याचं, या आयोगांना चालवण्याचं काम कोण करतं? माहिती आयुक्त. ठीक आहे. मग जो केंद्रीय माहिती आयोग आहे त्यामध्ये मुख्य आणि इतर माहिती आयुक्त असतात. एक असतो मुख्य माहिती आयुक्त आणि इतर मग माहिती आयुक्त 10 पर्यंत किती असू शकतात. ठीक आहे. 10च्या वर नसतात. राज्य माहिती आयोगामध्ये सुद्धा सेम एक मुख्य आयुक्त असतो आणि इतर माहिती आयुक्त असतात, 10 पेक्षा जास्त नसतात. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. यानंतर जे काही केंद्रीय मुख्य आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त आहे यांची व्याख्या डी मध्ये आणि एल मध्ये राज्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची व्याख्या दिलेली आहे. या व्याख्या सुद्धा महत्त्वाच्या आहे. तुम्हाला बरेचसे प्रश्न आलेले आहे. समुचित शासनाची व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? कलम 2A, कलम 2B, कलम 2K आणि कलम 2M. मग तुम्हाला कलम 2A असं उत्तर द्यावं लागेल. यानंतर पुढे जाऊया. सक्षम प्राधिकारी. सक्षम प्राधिकारी म्हणजे काय? तर सक्षम प्राधिकारी म्हणजे असा प्राधिकारी की ज्याला शिस्त लावण्याची परमिशन असते. फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलं तर तुम्हाला लगेच समजेल. लोकसभा जर घेतली तर लोकसभेचा सक्षम अधिकारी कोण आहे? लोकसभेला शिस्त लावण्याचं काम कोण करतं? लोकसभेचे अध्यक्ष. राज्यसभा घेतली तर राज्यसभेमध्ये राज्यसभेतील सदस्यांना शिस्त लावण्याचं काम कोण करतं? तर राज्यसभेचे सभापती. सर्वोच्च न्यायालय घेतलं तर सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांना शिस्त किंवा वकिलांना शिस्त लावण्याचं काम, त्यांच्याविषयी नियम बनवण्याचं काम कोण करू शकतं? सरन्यायाधीश. म्हणजे त्या संस्थेचा पॉवरफुल व्यक्ती जो असतो तो असतो सक्षम प्राधिकारी. तर सक्षम प्राधिकारी म्हणजे काय? ज्याला शिस्तविषयक निर्णय घेण्याचे अधिकार असतात तो असतो सक्षम प्राधिकारी. सक्षम प्राधिकारी ई मध्ये आहे, 2E. यानंतर माहिती. माहितीची डेफिनेशन काय आहे? तर इथं माहिती म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की
आपण जर बघितलं, पण इथं माहितीची डेफिनेशन एक वेगळी आहे. माहिती म्हणजे कोणत्याही स्वरूपातील साहित्य, मग ते लिखित स्वरूपात असू द्या, मग ते तोंडी स्वरूपात असू द्या, मग ते डिजिटल स्वरूपात असू द्या. ठीक आहे, माहिती कशीही असू शकते. ठीक आहे, तुम्हाला पेपरवर अशा प्रकारे लिहून सुद्धा दिलं जाऊ शकतं, जसं पुस्तक असतं. ठीक आहे, प्रिंट आउट काढून सुद्धा तुम्हाला दिले जाऊ शकतात. तुम्हाला प्रत्यक्षपणे बोलून ते तुम्हाला जी माहिती पाहिजे ती दाखवली जाऊ शकते. तुम्हाला जर ती समजून घ्या पेनड्राईव्ह मध्ये पाहिजे असेल तर ती पेनड्राईव्ह मध्ये सुद्धा डिजिटल स्वरूपात मिळू शकते. तर अशा प्रकारे याला माहिती म्हटलेलं आहे. ठीक आहे, माहिती ही कोणत्याही प्रकारची असू शकते. यानंतर पुढे जाऊया. माहितीची डेफिनेशन एफ मध्ये आहे जी विहित. विहित करणं म्हणजे काय, तर सक्षम अधिकारी एखाद्या माहितीला ही खरी माहिती आहे अशी जेव्हा परमिशन देतो त्याला म्हटलं जातं विहित करणे. सक्षम अधिकारी, सक्षम प्राधिकारी एखाद्या माहितीला ही खरी माहिती आहे असं जेव्हा तो तिथं शिक्का मारतो तर असं म्हणायचं त्याने ही माहिती खरी आहे असं विहित केलं. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा एच मध्ये काय आहे, सार्वजनिक प्राधिकारी. ठीक आहे, सार्वजनिक प्राधिकारी. आता आपण दोन बघितलं, एक बघितलं सक्षम प्राधिकारी म्हणजे ज्याला शिस्तविषयक निर्णय घेण्याची परमिशन असते. सार्वजनिक प्राधिकारी म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट सर्वंट. थोडक्यात एमपीएससी मधून तुम्ही उद्या जाऊन अधिकारी झालात तर तुम्ही कोण होणार, सार्वजनिक प्राधिकारी. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं म्हणजे शासनाचं ज्यांच्यावर नियंत्रण असतं आणि शासन ज्याला पैशाची वित्तीय सहाय्य करत असतं असा व्यक्ती किंवा संस्था कोण असतात, सार्वजनिक प्राधिकारी असतात. अभिलेख. अभिलेख म्हणजे काय मित्रांनो, अभिलेख म्हणजे रेकॉर्ड्स, दस्तऐवज. समजा तुम्ही न्यायालयामध्ये एखाद्या मूवी मध्ये बघितलं असेल की न्यायाधीश निकाल देतात आणि खाली ते टाईपरायटर वाले टाईप करत असतात. ते काय असतात, न्यायाधीश जे बोलतो त्याचे रेकॉर्ड असतात. ठीक आहे, रेकॉर्ड म्हणजे दस्तऐवज, त्यांनाच अभिलेख म्हटलं जातं. यानंतर माहितीचा अधिकार. बघा जशी माहितीची डेफिनेशन काय की कोणत्याही स्वरूपातील साहित्य, तसं माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कोणतीही माहिती मिळवण्याचा अधिकार जो नागरिकांना आहे त्याला म्हटलं जातं माहितीचा अधिकार. पण याला काही अपवाद आहे ते मी तुम्हाला सांगितलेले अनुसूची 2 मधील संस्थांबाबत. यानंतर पुढे जाऊया. त्रयस्थ पक्ष. त्रयस्थ पक्ष म्हणजे काय, तर समजून घ्या की एखाद्या व्यक्तीसाठी दुसरा व्यक्ती माहिती मागू शकतो. समजून घ्या की मला काय करायचं आहे, तलाठी भरतीचे किती फॉर्म आले हे बघायचं आहे. मग समजून घ्या की मला तर कळत नाही कसं अर्ज करायचा कसं नाही. मग मी काय सांगितलं, माझा एक मित्र आहे ए नावाचा, मी त्याला सांगितलं की मला एवढं सांग की किती फॉर्म आले असेल, मला ते अर्ज करून दे. मग हा ए नावाचा व्यक्ती काय करतो, TCS ला अर्ज करतो की किती फॉर्म आले हे मला सांगा. ठीक आहे, म्हणजे एक तिसरा व्यक्ती तुमच्यासाठी जर अर्ज करून जर तुम्हाला माहिती पुरवून देत असेल तर याला म्हटलं जातं त्रयस्थ व्यक्ती. मग हा व्यक्ती एखादा माणूस असू शकतो किंवा सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे एखादी सरकारी संस्था सुद्धा असू शकते. तुम्ही एखाद्या संस्थेला जर म्हटले MPSC ला की मला सांगा की UPSC चे फॉर्म किती आले, म्हणजे असा थोडक्यात आपण एक एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला काय बघायचं UPSC चे फॉर्म किती आले, पण तुम्ही डायरेक्ट केंद्र सरकारकडे न जाता तुम्ही MPSC च्या माध्यमातून जर जात असाल कुठं UPSC कडे, तर तुम्ही MPSC ला म्हणलं की MPSC मला UPSC चे फॉर्म किती आले हे बघायचंय, तर MPSC तुमच्यासाठी कोण असणार, त्रयस्थ व्यक्ती. तर त्रयस्थ पक्ष म्हणजे एखादा व्यक्ती सुद्धा असू शकतो किंवा एखादा संस्था सुद्धा असू शकतो. याची डेफिनेशन N मध्ये दिलेली आहे. तर इथं समाप्त होतं कलम 2. तर कलम 2 मध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेले आहे. त्या डेफिनेशनचे अर्थ कायद्यामध्ये किचकट आहे पण आपण सोपे करून सांगितलेले आहे. मग मी तुम्हाला काही फिक्स डेफिनेशन लक्षात ठेवायला सांगतो. एक म्हणजे कलम 2A मध्ये काय आहे, समुचित शासन, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण बघितलं तर कलम ई मध्ये काय आहे, सक्षम प्राधिकारी, हे लक्षात ठेवा. कलम F मध्ये काय आहे, माहिती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं तर माहितीचा अधिकार कशामध्ये, जे मध्ये. मग तुम्हाला विचारलं माहितीचा अधिकार कशामध्ये, तुम्ही F उत्तर देऊन याल तर हे चुकीचं असेल. माहिती F मध्ये, माहितीचा अधिकार जे मध्ये. ठीक आहे, आणि त्रयस्थ पक्ष कशामध्ये, N मध्ये आहे. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. यानंतर पुढे जाऊया, कलम 3 चा अभ्यास करूया. ठीक आहे, कलम 3 काय म्हणतं, तर या कायद्यानुसार सर्व आपल्या भारत देशातील सर्व नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. कलम 3 शॉर्ट स्वीट. ठीक आहे, आता कलम 3 काय म्हणतं, कलम 3 आता आपलं कलम 1 आणि 2 झालं म्हणजे आपलं इथं पहिलं प्रकरण जे आहे ते समाप्त झालं. आता आपण प्रकरण 2 ला सुरुवात करूया. प्रकरण 2 ला आपण सुरुवात करतो. प्रकरण 2 मध्ये कलम 3 हे आहे. ठीक आहे, कलम 3 काय म्हणतं, पहिलं कलम 3 आहे. मग कलम 3 प्रकरण 2 मधलं काय आहे, तर भारत देशातील सर्व नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. सिंपल.
भारतातील सर्व नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. तुम्हाला जर प्रश्न आला की आरटीआय ऍक्ट 2005 नुसार माहिती मिळवण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे भारतीय नागरिकांना, तर कलम 3 डोळे झाकून. यानंतर कलम 4 काय आहे, कलम 4 काय आहे तर सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने किंवा सार्वजनिक जे प्राधिकरण आहे, म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जसं की सरकारसाठी गव्हर्नमेंट सर्वंट, मी तुम्हाला सांगितलं सार्वजनिक प्राधिकारी. बघा आता इथे सार्वजनिक प्राधिकाऱ्याचा उल्लेख आला. सार्वजनिक प्राधिकारी म्हणजे ज्याच्यावर शासनाचं नियंत्रण आहे असा व्यक्ती किंवा संस्था. मग या असा व्यक्ती जो आहे ज्याच्यावर शासनाचं नियंत्रण आहे यांच्यावर सुद्धा काही बंधनं असतात. यांच्यावर काय बंधनं आहे तर बघा आता कलम 3 मध्ये काय दिलं की कलम 3 नुसार सगळ्या नागरिकांना, सगळ्या भारताच्या नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. ती उपलब्ध करून देणं, ती माहिती उपलब्ध करून देणं हे कलम 4 नुसार सार्वजनिक प्राधिकरणावर बंधनकारक आहे. माहितीचा अधिकार नागरिकांना दिला, पण ते संस्थांना पण सांगावं लागेल, गव्हर्नमेंटच्या ज्या काही संस्था आहे किंवा गव्हर्नमेंटचे जे काही सर्व्हंट आहे त्यांना सांगावं लागेल की नागरिकांना आम्ही माहितीचा अधिकार उपलब्ध करून दिला. मग आता माहिती, तुमच्याकडची जी माहिती ती तुम्हाला त्यांना द्यावी लागेल, हे त्यांनी बंधनकारक केलं सरकारी संस्थांवर. ठीक आहे. सार्वजनिक जे काही प्राधिकरण असेल म्हणजे व्यक्ती असेल किंवा मग संस्था असेल, त्यांनी त्यांची रचना, संस्थांनी त्यांची रचना, त्यांची कार्य, कर्तव्य, कर्मचारी, धोरण, योजना यांची माहिती काय केली पाहिजे तर यांची माहिती सर्व लोकांसमोर ठेवली पाहिजे. फॉर एक्झाम्पल रेल्वे आता इंडियन रेल्वे, त्यांनी त्यांचं टाइम टेबल लोकांसमोर ठेवलं पाहिजे की बाबा हे आमचं टाइम टेबल आहे. ठीक आहे, आमचं हे पूर्ण टाइम टेबल आहे, वेळापत्रक आहे. म्हणजे लोकांना काय होतं, गोष्टी ऍक्सेसेबल होत्या आणि लोकांना त्याचा फायदा होतो. ठीक आहे. समजून घ्या की एखादा आपण म्हणूया एखादा कारखाना आहे. ठीक आहे, एखाद्या कारखान्याने जाहीर करायला पाहिजे की आमच्या इथे एवढे कर्मचारी आहे, आमचं एवढं प्रोडक्शन होतं, आम्हाला एवढा नफा होतो. ठीक आहे, आमच्या इथे एवढा, समजा साखर कारखाना असेल तर एवढा ऊस येतो, मग एवढ्या ऊसापासून एवढी साखर बनवली जाते. तर जी काही माहिती त्यांच्याशी संबंधित आहे असे 17 मुद्दे आहे. ठीक आहे, कार्य, कर्तव्य, कर्मचारी, धोरण, योजना, ही सगळी माहिती काय करायची, जमा करून स्वतःकडे ठेवायची. उद्या कोणताही एक व्यक्ती आला आणि उद्या जर म्हटला की तुमच्या कर्मचाऱ्यांना पगार किती किंवा तुमच्या कारखान्यामध्ये किती लोक काम करतात, तर लगेच रेडी इन्फॉर्मेशन पाहिजे आणि ती इन्फॉर्मेशन द्या. ठीक आहे. कलम 3 नुसार सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार आहे. मग कलम 3 नुसार एखादा व्यक्ती गेला माहिती मिळवायला, तर कलम 4 नुसार सरकारी संस्थांनी, सरकारी व्यक्तींनी ती माहिती लगेच लोकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. तर हे बंधन कलम 4 नुसार टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि जेव्हा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली होती 12 ऑक्टोबर 2005 साली, तर तेव्हा असं सगळ्या संस्थांना सांगितलं होतं की कायद्याची अंमलबजावणी 12 ऑक्टोबरला सुरू झाली. 21 दिवसाच्या आत, पुढील 21 दिवसाच्या आत तुम्ही काय करायची, तुमची सगळी माहिती तुमची वेबसाईट असेल किंवा वेबसाईट नसेल तर एखाद्या माहिती पुस्तकामध्ये उपलब्ध करून द्यायची आहे. ठीक आहे. यानंतर आता पुढील कलम आहे कलम 5. कलम 4 डन. ठीक आहे. पुढील कलम आहे कलम 5. कलम 5 मध्ये जनमाहिती अधिकारी आणि सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांच्याविषयी गोष्टी दिलेल्या आहे. बघा आता नागरिक जे असतात, नागरिकांना माहिती पाहिजे, एखाद्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे. मग एखाद्या गोष्टीविषयी समजून घे, एमपीएससी रिलेटेड नागरिकांना माहिती पाहिजे की एमपीएससी मध्ये आपण एमपीएससीच घेऊ किंवा टीसीएसचं घेऊ, एमपीएससी मध्ये किती फॉर्म आले हे आपल्याला जाणून घ्यायचे. आपण सगळे नागरिक आहोत, आपल्याला ते जाणून घ्यायचे. मग आता एमपीएससीशी संबंधित आपल्याला माहिती जाणून घ्यायची, तर एमपीएससी मध्ये काय केलं जातं, एका व्यक्तीची जी काही निवड आहे ती जनमाहिती अधिकारी म्हणून केली असते. ठीक आहे, की हा काय करेल, एमपीएससी संबंधित जर माहिती मागितली तर तो व्यक्ती लोकांना ती माहिती देण्याचं काम करेल. ठीक आहे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंतर्गत बऱ्याचशा संस्थांना आणलं जातं आणि तो त्यांच्यासाठी जनमाहिती अधिकारी किंवा सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून काम करतो. मग आपण जाताना डायरेक्ट एमपीएससी कडे आपल्याला जायची गरज नाही. मग आपण जाताना आपण सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे जायचं की बाबा आम्हाला एमपीएससी मध्ये किती फॉर्म आले हे बघायचं आहे. ठीक आहे. मग सहाय्यक माहिती अधिकाऱ्याला जर पॉसिबल असेल, ठीक आहे, की सांगणं की किती फॉर्म आले, तर मग तो आपल्याला लगेच माहिती देईल. आणि जर त्याला ते पॉसिबल नसेल तर तो जनमाहिती अधिकाऱ्याकडे जाईल. तो कोणाकडे जाईल, त्याच्या वरिष्ठ कोण असतो, जनमाहिती अधिकारी. जनमाहिती अधिकाऱ्याला सहाय्य करण्याचं काम कोण करतं, सहाय्यक जनमाहिती अधिकारी. ठीक आहे. आणि मग जनमाहिती अधिकाऱ्याच्या वर कोण असतो, माहिती आयोग. याच्यावर कोण असतो, माहिती आयोग. तर ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची. मग समजून याला माहित नाही किती फॉर्म आले किती नाही,
मग हा गेला जनमाहिती अधिकाऱ्याकडे. मग जनमाहिती अधिकाऱ्याने काय केलं, एमपीएससी कडून इन्फॉर्मेशन मागवली आणि ती आपल्याला दिली. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर जनमाहिती अधिकारी आणि सहाय्यक जनमाहिती अधिकारी हे ऍक्च्युअल लोकांकडून लोकांचे अर्ज स्वीकारतात आणि लोकांना माहिती देण्याचं काम जे आहे ते करत असतात. यांचा जो काही यांच्याविषयक इन्फॉर्मेशन आहे ती या कायद्याच्या कलम 5 मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर समजून घ्या, जनमाहिती अधिकाऱ्याकडे ही इन्फॉर्मेशन नसेल किंवा त्याला माहित नसेल किंवा त्याला असं वाटत असेल की ही इन्फॉर्मेशन जर मी दिली तर याच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो, तर हा जनमाहिती अधिकारी काय म्हणतो की आम्हाला अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणं पॉसिबल नाहीये, तुम्हाला आमच्या वरिष्ठासोबत याबाबत चर्चा करावी लागेल, याबाबत तुम्हाला आमच्या वरिष्ठासोबत बोलावं लागेल. आणि मग तो काय करतो की त्या व्यक्तीला ज्याने अर्ज केलेला आहे त्याला अपील कुठं करायची, हे तो सांगतो. तर अशा प्रकारे जनमाहिती अधिकारी, सहाय्यक जनमाहिती अधिकारी एखाद्या व्यक्तीचा अर्ज स्वीकारतात आणि ते त्याला माहिती देतात. त्याला जी माहिती पाहिजे असेल ते माहिती जर द्यायची नसेल किंवा ती सेन्सिटिव्ह असेल तर ते त्याला वरिष्ठांकडे पाठवतात. ठीक आहे, वरिष्ठांकडे अपील करण्याबाबत सुद्धा माहिती देतात की तुम्ही इथं जाऊन अपील करू शकता. बघा आता जनमाहिती अधिकारी जो असतो त्याला 30 दिवसाच्या आत, अर्ज स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत अर्जदारास माहिती देणं गरजेचं असतं. समजून एमपीएससी मध्ये किती लोकांनी फॉर्म भरला ही जर माहिती तुम्ही मागवली आणि जनमाहिती अधिकाऱ्याकडे असा फॉर्म आला तर त्याला 30 दिवसाच्या आत ही माहिती देणं बंधनकारक असतं. जर ही माहिती देणं शक्य झालं नाही तर त्याला हेच तरी सांगावं लागतं की तुम्हाला पुढे जाऊन अपील कुठं करायची, म्हणजे कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जायचंय हे सुद्धा तो आपल्याला सांगत असतो. हे आहे जनमाहिती अधिकारी आणि सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याचं काम कलम 5 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जे कलम 6 आहे याच्यामध्ये माहिती मिळवण्यासाठी अर्ज करणे किंवा विनंती करणे याबाबतची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता माहिती पाहिजे मग त्यासाठी अर्ज करायला पाहिजे. मग अर्ज कसा करावा हा कायदा म्हणतो तुम्ही अर्ज कसाही करा, कम्प्युटरने टाईप करून आणा नाही तर मग तुम्ही लिहून आणा, कसाही अर्ज चालेल, आम्हाला काही टेन्शन नाही, तुम्ही कसाही अर्ज करू शकता. फक्त तुम्ही अर्ज करताना थोडी काळजी घ्या मित्रांनो. अर्ज करताना काय करा, हा कायदा काय म्हणतो, अर्ज करताना तुमचा विषय काय म्हणजे नेमकं माहिती कशाशी पाहिजे हा विषय स्पष्ट पाहिजे. त्यानंतर तुमचं नाव पाहिजे त्या अर्जावर, तुमचा पत्ता पाहिजे आणि तुमचा नंबर पाहिजे. मग यामधील प्रत्येक गोष्टीचा काय संबंध आहे माहिती मागितल्यानंतर, तर प्रत्येक गोष्टीचा संबंध आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या गोष्टीशी संबंधित माहिती मागितली की किती फॉर्म आले, एमपीएससी ला माहिती मागितली किती फॉर्म आले. ठीक आहे, मग आता समजून घ्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे तुमचा अर्ज आला. मग जनमाहिती अधिकाऱ्याने एमपीएससी विचारलं किती फॉर्म आले. एमपीएससी म्हणून कोणत्या परीक्षेचे, आम्ही राज्यसेवेची परीक्षा घेतो, आम्ही कंबाईनची परीक्षा घेतो, आम्ही ग्रुप सी ची परीक्षा घेतो. असाच प्रश्न टीसीएस कडे असा अर्ज आला. टीसीएस म्हणून आम्ही तलाठीची परीक्षा घेतो, आम्ही वनरक्षक भरतीची परीक्षा घेतो, आम्ही एसएससी सीजीएल ची घेतो, कोणत्या परीक्षेचे फॉर्म पाहिजे. मग हा जो जनमाहिती अधिकारी जो आहे तो तुम्हाला नंबर जो असतो त्यावर कॉल करेल, तुम्हाला म्हणेल हॅलो एबीसी तुम्ही असा असा अर्ज केला होता, नेमकं कोणती माहिती पाहिजे. मग तो आपल्याला विचारल्यानंतर मग आपणही सांगू शकतो की आम्हाला कंबाईनची किंवा तलाठीचे फॉर्म किती आले याची माहिती पाहिजे. मग अशा प्रकारे या गोष्टीसाठी विषय, नाव आणि नंबर महत्त्वाचा असतो आणि कधी कधी आपल्याला ती माहिती आपल्या पत्त्यावर सुद्धा पाठवून दिली जाते जर आपल्याला पाहिजे असेल तर. अशा प्रकारे या गोष्टी मात्र अर्ज करताना गरजेच्या असतात. मग अर्ज कसाही केला तरी चालेल, काही टेन्शन नाही. तुम्ही एकदम प्रिंट काढून करा एकदम टकाटक किंवा एकदम हस्ताक्षरात, सुवाच्य हस्ताक्षरात किंवा हस्ताक्षर चांगलं नसेल तरी चालेल, तुम्ही अर्ज करा. ठीक आहे, तर कसाही अर्ज करू शकता. आता इथं बघा अर्ज केल्यानंतर तुमच्याकडून 10 रुपये घेतले जातात, 10 रुपये घेतले जातात. पण अर्ज करताना तुम्हाला अजून एक गोष्ट तिथे मेन्शन करावी लागते, तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आहे की दारिद्र्य रेषेच्या खाली. असं का, दारिद्र्य रेषेच्या वर आणि दारिद्र्य रेषेच्या खाली का मेन्शन करावं. आणि दारिद्र्य रेषेच्या खाली असेल तर अर्जाला तुमचं दारिद्र्य रेषेच्या खाली असलेलं प्रमाणपत्र सुद्धा जोडावं लागतं. असं का, जर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खाली असाल तर तुम्हाला हे 10 रुपये सुद्धा भरायची गरज नाही. यासाठी तुम्हाला ते मेन्शन करावं लागतं अर्जामध्ये की मी दारिद्र्य रेषेच्या वर आहे, मी दारिद्र्य रेषेच्या खाली असेल तर तुम्ही ते तसं प्रमाणपत्र स्टेपल करू शकता त्या अर्जासोबत. ठीक आहे, तर अशा प्रकारे अर्जाची फी किती आहे, 10 रुपये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजून घ्या. आता तुम्हाला आता अजून सुद्धा काही पैसे लागतात. समजून घ्या,
तुम्हाला माहिती पाहिजे आणि मग माहिती ती तुम्हाला समजून घ्या दस्तऐवजाच्या स्वरूपात मिळणार, म्हणजे पेपरच्या स्वरूपात मिळणार. त्या प्रत्येक पेपरला म्हणजे जे झेरॉक्ससाठी जे पेपर असतात त्या प्रत्येक झेरॉक्सचे तुमच्याकडून प्रत्येक पेपरसाठी 2 रुपये चार्ज घेतले जातात. किती रुपये? 2 रुपये. आणि जर तुम्ही स्वतः प्रत्यक्षपणे जाऊन ती माहिती बघणार असाल त्या माहिती जनमाहिती आयुक्ताकडे तर जनमाहिती अधिकाऱ्याकडे, तर तुम्हाला 1 तास ती माहिती बघायला फ्री असतं. त्यानंतर तुमच्याकडून 20 रुपये चार्ज घेतला जातो. ठीक आहे, प्रत्येक तासाचे 10-20 रुपये तुमच्याकडून चार्ज केले जातात. तर हे इतकं महत्त्वाचं नाही, फक्त लक्षात ठेवा अर्ज करण्यासाठी 10 रुपये लागतात. दारिद्र्य रेषेच्या खाली असाल तर हे 10 रुपये भरायची सुद्धा गरज नाही. पेपरचे 2 रुपये प्रत्येक पेपर. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊ. अर्ज कोणत्याही भाषेत केला तरी चालेल, इंग्रजीमध्ये करा किंवा मराठीमध्ये करा किंवा हिंदीमध्ये करा किंवा दुसरी कोणती प्रादेशिक भाषा असेल तर तिच्यामध्ये करा, काही प्रॉब्लेम नाही. तर अर्ज विषयक गोष्टी कलम 6 मध्ये दिलेल्या आहे. आपण प्रॉपर गोष्टी बघितलेल्या आहे. कलम 7 मध्ये आता अर्ज तुम्ही केला कलम 6 नुसार. कलम 7 काय म्हणतं? कलम 7 म्हणतं त्या अर्जदाराने अर्ज केला. आता जो सक्षम अधिकारी असतात, ठीक आहे, जे काही आता माहिती देणारे जे काही अधिकारी असतात तर त्यांच्याकडे तुमचा अर्ज येणार. ठीक आहे, तुमचा जो अर्ज आहे तो आपण बघितलं जनमाहिती अधिकारी, सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांच्याकडे तुमचा अर्ज येणार. आणि मग यांनी काय करायचं असतं? अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत काय करायचं? तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती तुम्हाला द्यायची. आणि जर ती माहिती देणं पॉसिबल नसेल तुमच्याकडं किंवा तुम्हाला ती इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह वाटली तर तुम्ही काय करू शकता? त्या व्यक्तीला अपील करण्यासाठी वरिष्ठाकडे पाठवू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला जर असं वाटलं की ही माहिती आपल्या म्हणजे लिमिट्सच्या बाहेरची, आपण ही माहिती देऊ शकत नाही, तर तुम्ही अशा व्यक्तीला किंवा अशा संस्थेला वरिष्ठाकडे पाठवू शकता. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही त्या व्यक्तीला माहिती का देत नाही किंवा माहिती द्यायला तुम्ही जो नकार दिलेला आहे त्याचं स्पष्ट कारण सुद्धा तुम्हाला द्यावं लागतं की बाबा तू DRDOचे मिसाईल कसे बनवायचे याची इन्फॉर्मेशन मागितली, ही इन्फॉर्मेशन देणं काही माझ्या अथॉरिटीतील नाहीये किंवा माझ्या अधिकारातील नाहीये, तुला वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जावं लागेल, स्पष्ट लिहून सुद्धा द्यावं लागतं. यानंतर अजून एक मुद्दा लक्षात ठेवा. जर एखादी माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती 48 तासातच द्यावी लागते. या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही माहिती 30 दिवसामध्ये देऊ शकते. जे काही माहिती अधिकारी आहे जनमाहिती अधिकारी, दुसरी कोणती माहिती 30 दिवसामध्ये देऊ शकते. पण एखादी माहिती जर व्यक्तीच्या जीवनाशी आणि एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती 48 तासाच्या आत द्यावी लागते. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा मित्रांनो, यानंतर पुढील कलम आहे कलम 8. कलम 8 मध्ये काय दिलेलं आहे? अपवाद. कोणती माहिती देण्यात येणार नाही याचे अपवाद जे आहे ते कलम 8 मध्ये दिलेले आहे. कलम 8 मध्ये काय दिलं? अपवाद. अशी माहिती देता येणार नाही की ज्याच्यामुळे भारताचं सार्वभौमत्व, एकात्मता आणि सुरक्षा धोक्यात येईल, अशी माहिती देऊ शकत नाही कलम 8 नुसार. ठीक आहे, त्यानंतर समजून घ्या कलम 8 नुसार युद्धविषयक, वैज्ञानिक, आर्थिक हितसंबंध यांना इजा पोहोचणारी आणि परकीय देशासोबत असलेल्या संबंधांना इजा पोहोचेल अशी माहिती दिली जाणार नाही. त्यानंतर न्यायालयाने सांगितलं की ही माहिती देऊ नका, अशी माहिती सुद्धा दिली जाणार नाही. त्यानंतर जर बघितलं तर संसद आणि राज्य विधिमंडळ यांचे जे काही विशेष अधिकार आहे किंवा यांचे जे काही निर्णय त्याचा भंग होईल अशी माहिती देता येणार नाही. आणि कलम 24 मध्ये ज्या काही संस्था आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच लेक्चरमध्ये सांगितलं, दुसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या काही संस्था आहे त्या सेम कलम 24 मध्ये आहे, तर त्या संस्थांची माहिती जी आहे ती सुद्धा देता येणार नाही. म्हणजे कलम 8 काय आहे? अपवाद. 8 अपवाद असं लक्षात ठेवा. कलम 8 काय आहे? अपवाद. आपण काय बघितलं? 6 म्हणजे माहिती मिळवण्यासाठी अर्ज करायचा. 7 काय आहे? त्या अर्जावर रिॲक्शन द्यायची कोणी? तर जे जनमाहिती आयुक्त आहे त्यांनी जर देऊ शकत असेल तर द्यायचं 30 दिवसाच्या आत, नसेल देऊ शकत तर त्याला अपील करायचं, सांगायचं की इथे जा, तू इथून अपील करू शकतो वरिष्ठाकडे. आणि जीवनाशी संबंधित एखाद्या व्यक्तीच्या आणि स्वातंत्र्याशी संबंधित जर माहिती असेल तर 48 तासामध्ये ती द्यावी लागते. यानंतर कलम 8 आहे अपवाद, म्हणजे काही गोष्टींची माहिती देऊ शकत नाही. यानंतर मित्रांनो आता आपण कलम 9 बघूया. कलम 9 काय म्हणतं? तर कलम 9 म्हणजे माहिती देणार नाही भाऊ. ठीक आहे, कलम 9 म्हणजे काय? तर माहिती देणार नाही भाऊ. मग माहिती का नाही दिली याचं कारण द्यावं लागतं. फक्त कलम 9 नुसार माहिती न देण्याचं कारण द्यावं लागतं, माहिती देण्यास नकार देण्याचे कारण द्यावं लागतं. ठीक आहे,
तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। आता कलम 9 नुसार समजून घ्या की तुम्ही काय मागितलं, एखाद्या व्यक्तीची पर्सनल इन्फॉर्मेशन जर तुम्ही मागितली, तुम्हाला काय करायचं, त्या व्यक्तीने तुम्हाला मारलं होतं किंवा तुमचं नुकसान झालं, मग तुम्ही काय मागितलं, माहितीच्या अधिकाऱ्याकडे त्या व्यक्तीची पर्सनल माहिती मागितली, ठीक आहे। मग कलम 9 काय म्हणता, आम्ही माहिती देणार नाही, कारण तू त्या व्यक्तीची पर्सनल माहिती मागितली, म्हणजे एखाद्याची वैयक्तिक स्वातंत्र्याला धोका पोहोचेल अशी माहिती तुम्ही मागितली किंवा एखाद्याच्या कॉपीराईटचे उल्लंघन होईल अशी माहिती जर तुम्ही मागितली, ठीक आहे। अभ्यास मित्रांनी लेक्चर बनवले सगळे, ठीक आहे। तुम्ही उद्या जाऊन म्हटले की सगळे जे लेक्चर बनवलेले ते आम्हाला डाउनलोड करून देऊन टाका, ठीक आहे, सगळे लेक्चर आम्हाला डाउनलोड करून आम्हाला फाईलमध्ये सेंड करून टाका, तर अशी जी गोष्ट आहे ती जर जो काही माहिती आयोग आहे त्याच्या जर लिमिटेशनच्या बाहेर असेल तर ते कलम 9 नुसार म्हणतात आम्ही माहिती देऊ शकत नाही आणि ते त्याचं कारण देतात, ठीक आहे, सिंपल। यानंतर कलम 10 काय आहे, पृथक्करण। कलम 10 काय आहे, पृथक्करणीयता। पृथक्करणीयता म्हणजे काय, तर इथं कलम 9 नुसार माहितीच देत नाही, कलम 9 नुसार माहितीच देत नाही आणि माहिती देण्यास नकार देतात। 8 मध्ये कोणकोणत्या गोष्टीची माहिती दिली जाणार नाही याच्या अपवाद दिलेले आहे। कलम 9 म्हणजे माहितीच देणार नाही, कलम 9 माहिती नाही देणार भाऊ, ठीक आहे। कलम 10 काय म्हणतं की काही गोष्टीची माहिती दिली जाईल, काही गोष्टीची माहिती दिली जाणार नाही। फॉर एक्झाम्पल समजून घ्या की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केला, ठीक आहे, ए ने काय केलं, ए व्यक्तीने बी व्यक्तीचा खून केला, ए व्यक्तीने बी व्यक्तीचा खून केला आणि सी आणि डी शेजारी उभे होते, त्यांनी हे पाहिलं, सी आणि डी हे शेजारी उभे होते, त्यांनी हे पाहिलं। मग आता आपल्याला माहिती आहे बी व्यक्तीचा खून झाला, तो ए ने केला, सी आणि डी ने ते पाहिलेलं आहे। मग सी आणि डी पोलिसांना काय म्हणतात की ए व्यक्ती तर लय डेंजर आहे, त्याने खून केला, आम्ही तुम्हाला साक्ष देतो, पण आमची नावं जी आहे आम्ही तुम्हाला सगळं सांगतो, आमची नावं गुपित ठेवा, आमची नावं कोणाला कळून देऊ नका, ठीक आहे। म्हणजे जी माहिती अर्धवट असते त्या माहितीला म्हटलं जातं पृथक्करणीयता। तुम्ही उद्या माहिती मागितली की माझा एचा भाऊ होता, समजून घ्या झेडने माहिती मागितली की ए ने खून केला असं कोण म्हटलं, कोण आहे तो साक्षीदार, तर झेडला सगळी माहिती दिली जाईल पण साक्षीदारांचं नाव नाही दिली जाणार, फक्त साक्षीदाराचे नाव। तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये FIR मागितली तर FIR पूर्ण प्रॉपर असेल पण तिथं जे काही साक्षीदार असतील त्यांचे नाव नसतील, ठीक आहे। तर हे लक्षात ठेवायचं, माहिती देताना काही गोपनीयता ठेवली जाते। यानंतर कलम 11। कलम 11 काय आहे, त्रयस्थ पक्ष। कलम 11 म्हणजे काय, त्रयस्थ पक्ष। मी तुम्हाला पहिले सांगितलं त्रयस्थ पक्ष म्हणजे कोण असतो, तर तिसरा व्यक्ती। एका व्यक्तीला माहिती पाहिजे पण त्याला ती माहिती मागवता येत नाहीये, तर त्यासाठी तिसरा व्यक्ती माहिती मागवतो, त्याला म्हटलं जातं त्रयस्थ पक्ष। तर सिंपल आहे, लक्षात ठेवायचं। बघा आता त्रयस्थ पक्षाने जर माहिती मागवली, त्रयस्थ पक्षाने जर एखाद्या संस्थेला माहिती मागवली, ठीक आहे, एका तिसऱ्याच व्यक्ती काय करतो, माहिती मागवतो, ठीक आहे, एखादा तिसराच व्यक्ती काय करतो, समजून घ्या MPSC, ठीक आहे, MPSC ला काय केलं, एखादा तिसराच व्यक्ती, समजून घ्या गुजरातमधील एखादा व्यक्ती, गुजरातमधील एखाद्या व्यक्तीने काय केलं, महाराष्ट्रातील एक व्यक्ती त्याच्यासाठी जर माहिती मागितली तर MPSC काय म्हणणार की आम्ही माहिती देणार नाही, ठीक आहे। MPSC ला 10 दिवस दिले जातात विचार करायला की या तिसऱ्या व्यक्तीला माहिती द्यायची की नाही, हा जो त्रयस्थ पक्ष आहे या त्रयस्थ पक्षाला माहिती द्यायची की नाही। मग MPSC ला पहिले 10 दिवस दिले जातात, मग MPSC 10 दिवसात विचार करते की या तिसऱ्या व्यक्तीला मी माहिती देणार की नाही, आणि मग हा जो तिसरा व्यक्ती आहे, ठीक आहे, मग MPSC असंही म्हणू शकते की मी माहिती देणार नाही, आणि MPSC या 10 दिवसात माहिती सुद्धा देऊ शकते। समजून घ्या MPSC ने या गुजरातच्या व्यक्तीला गुजरातच्या व्यक्तीला माहिती दिली नाही, ठीक आहे, हा गुजरातचा व्यक्ती महाराष्ट्राच्या व्यक्तीबद्दल माहिती मागतो, ठीक आहे, तर मग MPSC ने ही माहिती दिली नाही, टाळलं, ठीक आहे। पण या व्यक्तीचं म्हणणं बरोबर होतं, या व्यक्तीला काय बघायचं होतं, आपला जो महाराष्ट्रातील मित्र आहे त्याला सांगायचं होतं की किती बॉम्ब आले किती नाही, तो अडाणी होता महाराष्ट्रातला मित्र, त्याला सांगायचं होतं किती बॉम्ब आले किती नाही, मग तू भरायला पाहिजे की नाही, ठीक आहे, समजून घ्या अंध असेल अपंग असेल अडाणी तर म्हणता येणार नाही, मग असं जर दिव्यांग असेल तर मग असा जो व्यक्ती असेल तो त्रयस्थ पक्ष म्हणून त्याला आपण ओळखतो। मग तो काय करणार, जो काही जनमाहिती आयुक्त आहे त्याला सांगणार की बाबा मला आवश्यक आहे माहिती, आणि मग जनमाहिती आयुक्ताला जर वाटलं की MPSC टाळाटाळ करते, ठीक आहे, याने माहिती द्यायला पाहिजे, जर MPSC देत नसेल तर जनमाहिती आयुक्त काय करतात, स्वतः ती माहिती काढतात आणि या त्रयस्थ पक्षाला ती माहिती उपलब्ध करून देतात, ठीक आहे।
तर त्रयस्थ पक्षाला माहिती उपलब्ध करून देण्यासाठी त्या संस्थेला 40 दिवस दिले जातात। एखाद्या संस्थेला किती दिवस दिले जातात? 40 दिवस दिले जातात। आणि त्रयस्थ पक्ष हा एखादा नागरिक असू शकतो किंवा हा एखादा सार्वजनिक प्राधिकरण सुद्धा असू शकतो, म्हणजे एखादी संस्था सुद्धा असू शकतो। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सिंपल एवढंच लक्षात ठेवा। बघा 40 दिवस का दिले जातात त्रयस्थ पक्षाला माहिती मिळवण्यासाठी? तर समजून घ्या, त्रयस्थ पक्ष म्हणजे इथे गुजरातच्या व्यक्तीने माहिती मागितली, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीने माहिती मागितली एमपीएससी कडे। एमपीएससीचं पहिले 10 दिवस म्हणणं ऐकलं जातं आणि 10 दिवस संपल्यानंतर पुढच्या 30 दिवसांमध्ये त्यांच्याकडून माहिती मागितली जाते। एमपीएससी पहिले 10 दिवसात म्हणतं की हा आम्ही माहिती देऊ, आणि मग पुढच्या 30 दिवसात ती माहिती उपलब्ध करून देऊ शकतात। त्यांनी उपलब्ध करून नाही दिली तर ज्यांना माहिती अधिकारी ती माहिती उपलब्ध करून देतात। आणि जर त्यांना एमपीएससीचं म्हणणं पटलं की आम्हाला माहिती उपलब्ध करून द्यायची नाही, हा व्यक्ती उगाच टाइमपास करतो, तर जनमाहिती आयुक्त सुद्धा एमपीएससी सुद्धा ऐकू शकतात आणि या व्यक्तीचा अर्ज फेटाळून लावू शकतात। तर अशा प्रकारे त्रयस्थ पक्षाचं कलम आहे कलम 11 हे आपलं झालेलं आहे। आता इथून पुढे अजून महत्त्वाचं लेक्चर बनतं हे। इथून पुढे अजून महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे। ते इथून पुढे काय महत्त्वाचं आहे तर आपल्याला जो काही केंद्रीय माहिती आयोग आहे आणि जो काही राज्य माहिती आयोग आहे त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे। मग केंद्रीय माहिती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे तर श्री YK सिन्हा हे केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष आहे आणि सुनील पोरवाल हे आपल्या महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे सध्याचे कोण आहे अध्यक्ष आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मग आता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग याबाबत मी तुम्हाला एक होमवर्क देतो। यांचे पहिले अध्यक्ष महाराष्ट्राचा जो राज्य माहिती आयोग आहे पहिले अध्यक्ष कोण होते आणि केंद्राचा जो केंद्रीय माहिती आयोग आहे त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मी एक क्लू देतो की जे काही केंद्राचा माहिती आयोग आहे त्याचे पहिले अध्यक्ष जे आहे ते मुस्लिम समुदायाशी संबंधित आहे, त्यांचं व पासून नाव सुरू होतं। तर तुम्ही आता शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये ते सांगायचं आहे सगळ्यांना, ठीक आहे। मग आता आपण परत कलम 12 आणि जे काही पुढील कलम आहे त्याला सुरुवात करूया। 11 कलम आपली झालेली आहे। मग आता पुढील जे कलम आहे ते आपल्याला कंपेअर करून अभ्यासायचं आहे। कलम 12 आणि कलम 15 ला कंपेअर करायचं, त्यानंतर कलम 13 आणि कलम 16 ला कंपेअर करायचं आणि कलम जे काही 14 असेल आणि जे 17 असेल त्यांना कंपेअर करायचं। का कंपेअर करायचं तर कलम 12 हे केंद्रीय माहिती आयोगाशी संबंधित आहे, कलम 15 हे राज्य माहिती आयोगाशी संबंधित आहे, एकमेकाशी संबंध आहे म्हणून आपल्याला कंपेअर करायचं आहे। चला सुरुवात करूया। बघा केंद्रीय माहिती आयोगाचा कलम आहे कलम 12। केंद्रीय माहिती आयोगाची रचना कशी असते तर यामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त असतो आणि इतर माहिती आयुक्त किती असणार? 10 पेक्षा जास्त नसणार। सेम राज्य माहिती आयोगाबद्दल आहे कलम 15 मध्ये की एक मुख्य माहिती आयुक्त असेल आणि 10 पेक्षा जास्त नसतील इतके इतर माहिती आयुक्त असतील। यानंतर नियुक्ती, केंद्रीय माहिती आयोगाचे जे काही आयुक्त असतात त्यांची नियुक्ती कलम 12 नुसार राष्ट्रपती करतो आणि राज्य माहिती आयोगाचे जे माहिती आयुक्त असतात त्यांची नियुक्ती राज्यपाल करतो। यानंतर पुढे जर गेलं तर केंद्रीय माहिती आयोगाची आता आपण बघितलं अध्यक्ष आणि जे काही इतर आयुक्त असतात मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राज्याचे राज्यपाल करतात। पण एक समिती असते ती काय करते कोणाची मुख्य आयुक्त आणि कोणाची इतर आयुक्त म्हणून नेमणूक करायची अशा व्यक्तींची ती निवड करत असते। मग या समितीमध्ये कोण असतात तर केंद्र पातळीवर जर बघितलं तर या समितीवर पंतप्रधान असतात, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असतो आणि पंतप्रधानाच्या कॅबिनेट मधील एक केंद्रीय मंत्री असतो। या तिघांची समिती असते आणि या तिघांची समिती काय करते तर निर्णय घेते की कोणाला माहिती आयुक्त बनवायचं आणि कोणाला इतर माहिती आयुक्त बनवायचं, कोणत्या व्यक्तीची कुठे नेमणूक करायची। समजून घ्या लोकसभेचा पक्षनेता म्हणून कोणता व्यक्ती सध्या कार्यरत नसेल तर लोकसभेमध्ये जो सर्वात मोठा पक्ष असतो त्याचा जो नेता असतो तो इथं या समितीमध्ये सामील केला जातो। समजून घ्या की सध्या विरोधी पक्षामधील सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेस, मग काँग्रेसचे नेते राहुल गांधी तिथे जातील, सिंपल असं आहे। आणि अध्यक्ष कोण असणार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट मधील मग कोणी जाऊ शकतं, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह कोणाचाही इथे समावेश होऊ शकतो। सेम इथे सुद्धा आहे, सेम एक समिती असते ती राज्य माहिती आयुक्त आणि राज्य इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यामध्ये तिचा हात असतो। मग ही समितीमध्ये कोण असतं इथं पंतप्रधानाच्या जागी मुख्यमंत्री असतात राज्यामध्ये, त्यानंतर लोकसभेचा विरोधी पक्षनेत्याच्या जागी विधानसभेचा विरोधी पक्षनेता असतो आणि मुख्यमंत्र्याच्या कॅबिनेट मधील एक कॅबिनेट मंत्री असतो, सिंपल। तर अशा प्रकारे जर आपण बघितलं या समितीमध्ये सुद्धा 3 जण असतात, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि विधानसभेतील आणि कॅबिनेट मधील एक मंत्री, राज्याचं जे कॅबिनेट असतं त्यामधील एक मंत्री। आणि इथे सुद्धा सेम आहे, विरोधी पक्षनेता जर अस्तित्वात नसेल
तर जो काही विरोधी बाकीचे पक्ष आहे त्यामधील सगळ्यात मोठा पक्षाचा एक नेता तिथं असेल. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. पुढे बघा, आपण यांचे सध्याचे आयुक्त बघितले. तुम्हाला यावरही प्रश्न येऊ शकतो की सध्या आयुक्त कोण आहे. यानंतर पुढे कलम 12 मध्ये कामकाज. ठीक आहे, तर यांचं कामकाज कसं असणार, तर या दोन्ही जे काही केंद्रीय माहिती आयोग आहे आणि जो काही राज्य माहिती आयोग आहे दोन्हीचं कामकाज स्वतंत्र असेल आणि स्वायत्त असेल. ठीक आहे, कोणाच्याही नियंत्रणाखाली हे काम करणार नाही. पूर्ण आयोग जो आहे तो फक्त मुख्य माहिती आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करेल. याच्या व्यतिरिक्त कोणाचंही यांच्यावर नियंत्रण नसेल. यानंतर पात्रता. इथं केंद्रीय माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त होण्यासाठी पात्रता काय पाहिजे, तर असे व्यक्ती आयुक्त होण्यास पात्र असतील जे कायद्यामध्ये तज्ज्ञ, जे विज्ञानाशी रिलेटेड आहे, जे तंत्रज्ञानाशी रिलेटेड आहे, जे कायदा आणि सुव्यवस्थेशी रिलेटेड आहे, जे सार्वजनिक सेवेशी, पत्रकारितेशी, लोकप्रसार साधन म्हणजे पत्रकार, माध्यमाशी, प्रशासनाशी, तर असे जे लोक असतील ते इथं माहिती आयुक्त म्हणून निवडले जातील. दोन्हीकडे सुद्धा सेमच आहे. आणि यानंतर अपात्रता. अपात्र म्हणजे कोणता व्यक्ती पात्र नसेल तर जो लाभाचं पद धारण करतो, म्हणजे एखादा व्यक्ती केंद्र आणि राज्य कायदेमंडळ सदस्य, आमदार, खासदार असा व्यक्ती, किंवा समजून घ्या की एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. ठीक आहे, राजकीय पक्षाचीच बाजू घेतो असा व्यक्ती इथं अपात्र असेल. समजून एखादा उद्योगधंदा किंवा व्यवसाय करतो असा व्यक्ती सुद्धा इथे अपात्र असेल. म्हणजे आमदार खासदारांना परमिशन नाही, एखाद्या पक्षाची चमचागिरी करणाऱ्या लोकांना परमिशन नाही, आणि उद्योगधंदे आणि व्यवसाय करणाऱ्या बिझनेसमॅन लोकांना परमिशन नाही. बाकी जे न्यूट्रल लोक असतात त्यांना इथं माहिती आयुक्त म्हणून घेतलं जातं. दोन्हीकडे पण सेमच. यानंतर मुख्यालय जर आपण बघितलं, केंद्रीय माहिती आयोगाचं कलम 12 नुसार मुख्यालय आहे दिल्लीला, आणि राज्य माहिती आयोगाचं जे मुख्यालय आहे ते राज्य ठरवतं कुठं ठेवायचं. मग आपलं महाराष्ट्राचं मुंबई, सिंपल. यानंतर पुढे जाऊया. बघा आता कलम जसं आपण 12 बघितलं केंद्रीय माहिती आयोगाबाबत आणि राज्य माहिती आयोगाबाबत आपण कलम 15 बघितलं. आता आपल्याला पुढे सेम बघायचंय. कलम 13 हे केंद्रीय माहिती आयोगाशी संबंधित आहे आणि कलम 16 हे राज्य माहिती आयोगाशी संबंधित आहे. कलम 12 मध्ये कोणकोणत्या गोष्टी बघितल्या, तर जे काही माहिती आयुक्त आहे त्यांची माहिती बघितली, त्यांची नियुक्ती कोण करतं, त्याची समिती कोणती आहे. त्यानंतर आपण काय बघितलं, तर कामकाज कसं चालतं कोणाच्या नियंत्रणाखाली, पात्रता काय असावी लागते माहिती आयुक्ताची, आणि अपात्रता काय कशी असणार, आणि मुख्यालय. तर आपण सगळी माहिती आयुक्ताबाबतची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण कलम 12 आणि कलम 15 मध्ये बघितली, केंद्र आणि राज्याशी संबंधित. आता सेम कंपॅरिझन आपण कलम 13 आणि कलम 16 मध्ये करणार आहोत. ठीक आहे, मग आता यांचा कालावधी कलम 16 आणि कलम 13 मध्ये कालावधी आणि वेतन याशी संबंधित दोन गोष्टी दिलेल्या आहे. मग कालावधी किती असणार, कालावधी किती असणार, तर पहिले 5 वर्षाचा कालावधी असायचा, पण 2019 मध्ये सरकारने कायदा केला आणि यांचा जो कालावधी आहे तो 5 वर्षापासून 3 वर्षावर आणला. आणि केंद्र शासन ठरवल, केंद्र सरकार ठरवल, राज्यात सुद्धा केंद्र सरकार ठरवल आणि देशाच्या पातळीवर सुद्धा केंद्र सरकार ठरवल की माहिती आयुक्ताचा कालावधी 3 वर्षापासून किती वाढवायचा, किती कमी करायचा. ठीक आहे, तर यांचा कालावधी कंट्रोल करण्याचं काम जे आहे, ठरवण्याचं काम जे आहे ते केंद्र सरकार करतं, केंद्र पातळीवर, राज्य पातळीवर. आता सध्याला केंद्र सरकारने ठरवलेलं आहे की यांचा कालावधी 3 वर्ष राहील. आता ठरवलेलं आहे, पहिले 2019 पहिले 5 वर्ष होता. ठीक आहे, ही बाब लक्षात ठेवा. आता यांनी काय ठरवलं, केंद्राची मर्जी असणार तोपर्यंत असणार, केंद्राची मर्जी आता काय 3 वर्ष. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त ची परत नेमणूक होणार नाही. मुख्य माहिती आयुक्त जे आहे ते त्याच पदावर 3 वर्षांनी परत नियुक्त केले जाणार नाही. सेम दोन्हीकडे पण सेम आहे, मुख्य माहिती आयुक्त त्याच पदावर परत त्यांची नेमणूक होणार नाही. म्हणजे समजून घ्या महाराष्ट्राचे मुख्य आयुक्त जे आहे इथं तुम्हाला जे दिसत आहे सुनील पोरवाल, हे परत मुख्य आयुक्त बनणार नाही. किंवा जे काही YK सिन्हा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनचे जे अध्यक्ष आहे ते परत सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनचे म्हणजे केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त बनणार नाही. ठीक आहे, पण इथं अजून एक आहे की जे काही इतर माहिती आयुक्त असतात ते कोण बनू शकतात, ते मुख्य आयुक्त बनू शकतात. इतर माहिती आयुक्त परत इतर माहिती आयुक्त बनू शकत नाही. दोन्हीकडचे पण इतर माहिती आयुक्त जे असणार, समजून घ्या की इथं जर आपण बघितलं राहुल पांडे परत माहिती आयुक्त बनू शकत नाही, आणि जर आपण बघितलं तर सुरेश चंद्रा परत माहिती आयुक्त बनू शकत नाही, पण ते मुख्य माहिती आयुक्त बनू शकतात. म्हणजे इतर माहिती आयुक्त परत काय बनू शकतो, तर मुख्य माहिती आयुक्त बनू शकतो. पण कोणताही व्यक्ती त्याच पदावर म्हणजे डबल कार्यरत राहू शकत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं तर केंद्रीय माहिती आयुक्तांना शपथ आणि राजीनामा
शपथ देतात राष्ट्रपती आणि ते राजीनामा देतात राष्ट्रपतीकडे, आणि राज्य माहिती आयुक्तातील जे काही माहिती आयुक्त आहे त्यांना शपथ देतो राज्यपाल आणि ते राजीनामा सुद्धा राज्यपालाकडे देतात. यानंतर सेवा शर्ती म्हणजे किती पगार द्यायचा किती नाही, कोणते भत्ते मिळेल कोणते नाही, तर हे सगळं केंद्र सरकारच ठरवतं दोन्हीच्याही बाबतीत. मग केंद्र सरकारने ठरवलं की केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताला 2.5 लाख रुपये पेमेंट द्यायचं, इतर माहिती आयुक्तांना 1.25 लाख पेमेंट द्यायचं, 2,25,000. राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताला 2,25,000 पेमेंट द्यायचं आणि इतर माहिती आयुक्त जे आहे राज्याचे त्यांना सुद्धा 2,25,000च पेमेंट द्यायचं. तर अशा प्रकारे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताला 2.5 लाख पेमेंट आहे, बाकी सगळ्यांना 2,25,000 एवढं पेमेंट आहे. त्यानंतर कलम 14 आणि कलम 17चा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तर कलम 14 आणि कलम 17 नुसार काय करता येतं, तर कलम 14 नुसार केंद्रीय माहिती आयुक्तांना पदावरून काढण्यात येतं आणि कलम 17 नुसार राज्य माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून काढलं जाऊ शकतं. मग का काढलं जाणार, तर दोन्हीकडे सेम कारण आहे. एखादा व्यक्ती नादार असेल म्हणजे दिवाळखोर असेल, तो पैशाची उडवाउडव करत असेल, किंवा तो आपलं कर्तव्य नीट बजावत नसेल, किंवा राष्ट्रपतीच्या मते त्याचा एक स्क्रू म्हणजे मानसिकरित्या तो एक स्क्रू ढिल्ला असतो आपण म्हणतो, मानसिकरित्या तो विकलांग असेल, ठीक आहे, वेडा असेल, तर अशा प्रकारे कलम 14 नुसार आपण काय करू शकतो, त्या व्यक्तीला त्याच्या पदावरून दूर करू शकतो. आपण म्हणजे राष्ट्रपती दूर करतात. पण राष्ट्रपती केव्हा त्याला पदावरून दूर करतात, जेव्हा सर्वोच्च न्यायालय काय करतात, सर्वोच्च न्यायालय त्याची चौकशी करतो आणि सर्वोच्च न्यायालयाला या चौकशीनंतर जर आढळलं की हा व्यक्ती खरंच येडा आहे, तेव्हा राष्ट्रपती त्याला त्याच्या पदावरून काढतात. सेम राज्याच्या बाबतीत आहे. राज्याच्या बाबतीत राज्यपालाला जर वाटलं की याचा एक स्क्रू ढिल्ला आहे, किंवा हा आपलं कर्तव्य पार पाडत नाही व्यवस्थित, किंवा हा दिवाळखोर आहे, नादार आहे, ठीक आहे, पैशाची उडवाउडव करतो, तर मग त्यावेळी याची चौकशी होते न्यायालयामार्फत आणि मग राज्यपाल जो आहे तो त्याला त्याच्या पदावरून काढून टाकतो. ठीक आहे, तोपर्यंत समजून घ्या की चौकशी होईपर्यंत राज्यपाल आणि राष्ट्रपती, राज्यपाल जे काही राज्याचे जे माहिती आयुक्त असतात त्यांना म्हणतात की तुम्ही आता घरी बसू शकता, कामावर येऊ शकता, हे सगळं राज्यपाल ठरवतात. जर राज्यपालाला वाटलं की यांना घरी बसवायचं तर घरी बसवतात, म्हणजे निलंबित करतात. आणि राष्ट्रपती केंद्रीय माहिती आयुक्तांना तसं निलंबित करू शकतो किंवा कामावर येण्यास परवानगी सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे, तर कलम 14 झालं, कलम 17 झालं. तर आपण अशा प्रकारे कलम 12, 13 आणि 14 आणि त्यानंतर कलम 15, कलम 16 आणि 17 अशा कलमांचा अभ्यास केला, कंपेअर करून केला, म्हणून तुम्हाला ते व्यवस्थित कळलं असेल. जर तुम्हाला हे लेक्चर मोठं होत असेल तर तुम्हाला लेक्चर परत स्टार्टिंग पासून म्हणजे पूर्ण झाल्यानंतर परत बघायचे. तुम्हाला जर काही कळलं नसेल तर सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या समजून जाईल. यानंतर पुढील कलम आहे कलम 18. कलम 18 मध्ये जो काही केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग यांचे अधिकार दिलं, यांचं कर्तव्य दिलेलं आहे. मग यांचे अधिकार आणि कर्तव्य काय आहे तर समजून घ्या. केंद्रीय माहिती आयोग जो असणार, राज्य माहिती आयोग जो असणार, तो काय करणार, पुढील कंडिशनमध्ये व्यक्तींकडून तक्रार जो आहे तो स्वीकारेल आणि स्वतः त्याची चौकशी करेल. ठीक आहे, त्यांचा पहिला अधिकार काय आहे की पुढे काही कंडिशन दिलेलं आहे, या पुढील कंडिशनमध्ये तो लोकांच्या तक्रारी स्वतः घेईल आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करेल. मग कोणते कंडिशन आहे तर ती आपण बघू. पहिली कंडिशन आहे केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याने किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती देण्यास नकार दिला. म्हणजे यांनी काय केलं, एखाद्या व्यक्तीला माहिती देण्यास नकार दिला तर मग स्वतः माहिती आयोग समोर येईल आणि माहिती देण्याचा प्रयत्न करेल. हे झालं पहिलं कार्य. दुसरं, संबंधित व्यक्तीस विशिष्ट कालमर्यादेमध्ये माहिती देण्यात आली नाही. म्हणजे 30 दिवसामध्ये माहिती द्यावी लागती, पण त्याला 30 दिवसापेक्षा जास्त दिवस जर लागत असेल, आयोग समोर येईल आणि म्हणेल मी माहिती देतो कलम 18 नुसार. त्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्तीच जर नसेल, हा अधिकारी त्याच्या पदावरच नसेल, तर माहिती आयोग स्वतः काय करणार, त्या व्यक्तीला माहिती पुरवणार. समजून घ्या, ज्या व्यक्तीला शुल्क म्हणजे जास्त पैसे भरायला लावले असेल तर आयोग स्वतः समोर येतो, हे नेमकं काय झालं त्याची विचारपूस आयोग करतो की का पैसे याला जास्त भरावे लागले. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं तर खोटी माहिती, दिशाभूल करणारी माहिती ना अपूर्ण माहिती जर देण्यात आली असेल, ठीक आहे, अनावश्यक अपूर्ण, म्हणजे आपण एका मागे इथे जी बघितली 10व्या कलमामध्ये ती माहिती वेगळी होती. 10व्या कलमामध्ये जी माहिती बघितली आपण कोणत्या, इथं पृथक्करणीयता, इथं अपूर्ण माहिती असते, पण ती अशी माहिती असते की जी सेन्सिटिव्ह असते. पण उगाचच अपूर्ण माहिती दिली, टाळाटाळ केलं, मला जीवर आलं मग मी अपूर्ण माहिती देऊन टाकतो, किंवा दिशाभूल केली, खोटी माहिती दिली, असं जर एखाद्या अर्जदाराला वाटलं की यार यांनी मला अपूर्ण माहिती दिली, मग तुम्हाला डायरेक्ट आयोग येतो समोर. ठीक आहे, केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग, आणि तुम्हाला ती तुमची प्रॉपर माहिती देतो. ठीक आहे,
त्यानंतर शासकीय प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही अभिलेखाची तपासणी आयोग करू शकतो. म्हणजे आयोग नेमकं काय चालू आहे, ठीक आहे, त्यांचे जे जनमाहिती आयुक्त जे असतात, अधिकारी जे असतात, त्यांचं नेमकं काय चालू आहे याची तपासणी ते करू शकतात. ठीक आहे. आणि माहिती आयोग जो असतो, इथं हे महत्वाचं आहे, माहिती आयोगाला जे अधिकार आहे ते दिवाणी न्यायालयाचे आहे, फौजदारी न्यायालयाचे नाही. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, माहिती आयोग जो आहे त्याला फौजदारी न्यायालयाचे अधिकार जे आहे ते नाहीये. जे काही माहिती आयोग आहे त्याला जो अधिकार असतो तो दिवाणी न्यायालयाचा असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवा. दिवाणी न्यायालय म्हणजे फौजदारी न्यायालय म्हणजे डायरेक्ट चोरी, गुन्हे, डायरेक्ट डेंजर, खून, मर्डर बिडर, ठीक आहे, तर ते दिवाणी न्यायालयामध्ये येतं. इथं सॉफ्ट गुन्हे जे असतात, ठीक आहे, तर ते दिवाणी न्यायालयामध्ये येतात, जसं की हुंडा वगैरे असे जे गुन्हे असतात, ठीक आहे, तर हे दिवाणी न्यायालयामध्ये येतात. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊ तर दिवाणी अधिकार असतात कोणाला, तर आपल्या माहिती आयोगाला. यानंतर अपील हा एक पॉइंट महत्वाचा आहे. अपील म्हणजे काय, तर आपण जर बघितलं तर समजून घ्या, तुम्ही जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागितली, त्याने 30 दिवसाच्या आत तुम्हाला माहिती दिली नाही, किंवा आणि त्याने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय करावं लागेल, माझ्याकडून ही माहिती देणं शक्य नाही, तुम्ही माझ्या वरिष्ठाकडे अपील करा. तर मग तुम्ही वरिष्ठाकडे पहिल्या 30 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करावी लागते. किती दिवसाच्या आत? 30 दिवसाच्या आत वरिष्ठाकडे तुम्हाला अपील करावी लागते. मग वरिष्ठाकडे तुम्ही अपील केली तर तुम्हाला 30 दिवसाच्या आत वरिष्ठांना माहिती द्यावी लागते. तुम्ही वरिष्ठाकडे अपील केली, तुम्हाला वरिष्ठ 30 दिवसाच्या आत तुम्हाला 30 दिवसाच्या आत माहिती देईल. ठीक आहे. पण इथं अजून दुसरा एक पॉइंट आहे, त्याच्याकडं तुम्ही अर्ज केल्यापासून 45 दिवसाच्या आत तो माहिती देईल. आता सर तुम्ही असं काय म्हणताय की 30 दिवसाच्या आत माहिती देईल, 45 दिवसाच्या आत माहिती देईल? बघा, जो वरिष्ठाकडे आता तुम्ही अपील केली, तुम्हाला 30 दिवसाच्या आत वरिष्ठ व्यक्तीकडे अपील करावे लागेल. समजून घ्या की तुम्ही एमपीएससी कडे किंवा टीसीएस कडे मागितलं की तलाठीचे किती फॉर्म आले, मग तुम्ही तशी माहिती मागितली, मग टीसीएसने तो जनमाहिती अधिकारी काय म्हणे की आम्हाला ही माहिती देणं शक्य नाही. मग तुम्ही काय करा, या वरिष्ठ व्यक्तीकडे अपील करा. मग तुम्ही वरिष्ठ व्यक्तीकडे अपील केली, तुम्हाला अपील करण्यासाठी किती दिवस दिलेले? 30 दिवस. मग तुम्हाला 30 दिवसाच्या आत अपील करायचं. मग तुम्ही 30 दिवसाच्या आत अपील केलं, मग तुम्हाला तो वरिष्ठ अधिकारी जो आहे, पण तुम्हाला अपील करण्यासाठी पहिले एक अर्ज करावा लागेल. ठीक आहे. दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही अपील करण्यासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला 20 रुपये द्यावे लागते. ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा तुम्हाला 10 रुपये फी असते, अपील करते वेळेस 20 रुपये फी होते. मग तुम्ही वरिष्ठाकडे अपील केली, मग वरिष्ठाकडे अपील केल्यानंतर वरिष्ठाकडे जेव्हा अर्ज येतो, जेव्हा त्याच्या हातात अर्ज आल्यानंतर तो 30 दिवसात तुम्हाला माहिती देतो. पण समजून घ्या, तुम्ही ज्या दिवशी अर्ज करता त्या दिवशी तो अर्ज जो आहे तो वरिष्ठाकडे पोहोचण्यासाठी टाइम लागतो. म्हणून अर्ज केल्यापासून 45 दिवसामध्ये तुम्हाला काय मिळतं? तुमचं उत्तर मिळतं, तुमची माहिती मिळते. आणि वरिष्ठाकडे अर्ज पोहोचल्यापासून त्या दिवसापासून 30 दिवसामध्ये माहिती मिळते. फॉर एक्झाम्पल की तुम्ही तुमचा अर्ज केला, तुमचा अर्ज वरिष्ठ ज्याच्याकडे तुम्ही अपील केलेला आहे त्याच्याकडे पोहोचण्यासाठी 10 दिवस लागले. मग त्याने काय केलं, 25 दिवस घेतले आणि तुम्हाला तुमची माहिती दिली. म्हणजे इथं टोटल दिवस किती झाले? 35. तर अशा प्रकारे अर्ज केल्यापासून 45 दिवसाच्या आत माहिती द्यावी लागते. आणि त्या व्यक्तीकडे म्हणजे वरिष्ठाकडे जेव्हा तुमचा अर्ज येईल तेव्हापासून 25 दिवसामध्ये माहिती द्यावी लागते. म्हणजे त्याने 30 दिवसाच्या आत माहिती द्यावी लागते. म्हणजे त्यांनी 25व्या दिवशी तुम्हाला माहिती दिली. म्हणजे टोटल दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड. समजून घ्या, वरिष्ठ अधिकारी आहे त्याच्याकडूनही शक्य नाही झालं, तुम्हाला तुमची माहिती देणं त्याच्याकडूनही शक्य नाही झालं. मग आता या कंडिशन मध्ये डायरेक्ट माहिती आयोग समोर येतो आणि माहिती आयोगाकडे तुम्ही दुसरी अपील करू शकता 90 दिवसाच्या आत. 90 दिवसाच्या आत तुम्हाला दुसरी अपील करण्याचा चान्स असतो. मग तुम्ही 90 दिवसाच्या आत दुसरी अपील करू शकता आणि मग माहिती आयोग तर तुम्हाला माहिती उपलब्धच करून देतो. तर दुसरी अपील 90 दिवसाच्या आत करावी लागते. बरं ठीक आहे. आता कधी कधी अपील 30 दिवसाच्या आत किंवा 90 दिवसाच्या आत करणं शक्य झालं नाही, तुम्ही आजारी होता, ठीक आहे, जर तुमचं कारण योग्य असेल की तुम्ही आजारी होता, तुमच्याकडे हॉस्पिटलचे सर्टिफिकेट आहे, तुम्ही ते दाखवले, सबमिट केले, त्यांना जर मान्य असेल की तुम्ही जास्त कालावधी का घेतला हे जर त्यांना पटलं तर ते तुमची अर्ज स्वीकारतील, नाही तर तुमचा अर्ज ते फेटाळून लावतील. तर अपील विषयक पॉइंट जो आहे तो कलम 19 मध्ये आहे. ठीक आहे, आपण पूर्णपणे बघितलेला आहे. कलम 20 मध्ये शास्ती म्हणजे काय? दंड. समजून घ्या, तुम्ही योग्य तो अर्ज केला आणि तो अधिकाऱ्याकडे पोहोचला, पण अधिकाऱ्याने काय केलं? दुर्लक्ष केलं. 30 दिवस होऊन गेले, 31वा दिवस उजाडला, म्हणजे अधिकाऱ्याने 1 दिवस एक्स्ट्रा घेतला. तर
त्या अधिकाऱ्याला कलम 20 नुसार प्रत्येक दिवसासाठी दंड लावला जाईल 250 रुपये. किती रुपये? 250 रुपये. कलम 20 मध्ये शास्ती म्हणजे दंड दिलेला आहे प्रत्येक दिवसासाठी 250 रुपये. असा जास्तीत जास्त दंड जो आहे तो 25,000 पर्यंत लावू शकतो. कितीपर्यंत? 25,000 पर्यंत. तर तुम्हाला तो अधिकारी जितकं लेट करेल तितकं 25,000 पर्यंत दंड त्याला बसू शकतो. तर दंड जो आहे तो कलम 20 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर आता कलम 20 संपलं. आता आपलं संकीर्ण म्हणजे 5वं प्रकरण सुरू झालं. 5व्या प्रकरणामध्ये अगदी बेसिक इथं चॅप्टर आहे. कलम अगदी बेसिक कलम आहे. ठीक आहे. कलम 21 काय आहे? सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. तर कलम 21 काय म्हणतं की हा अधिकारी जो आहे याने टाळाटाळ केली होती माहिती देण्यासाठी, तर कलम 21 नुसार तो माफी मागू शकतो. काय करू शकतो? माफी मागू शकतो. ठीक आहे. तर मी जी कृती केली ते माझं चुकलं, मला माफ करा. त्यानंतर कलम 22 काय आहे? कलम 22 काय आहे? तर एक कायदा आहे शासकीय गुपित अधिनियम 1923. हा शासकीय गुपित अधिनियम 1923 चा उद्देश काय आहे की कोणतीही माहिती लोकांपर्यंत पोहोचून देऊ नका. ब्रिटिशांनी कायदा केला होता, कोणतीही माहिती लोकांपर्यंत पोहोचून देऊ नका. मग आता कलम 22 काय म्हणतं की हा जो शासकीय गुपित अधिनियम 1923 आहे त्यापेक्षा RTI पॉवरफुल आहे. RTI पॉवरफुल आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी माहिती मागितली, अधिकारी जर म्हणला शासकीय गुपित अधिनियम 1923 नुसार तुम्हाला आम्ही माहिती देऊ शकत नाही, मग तुम्ही लगेच त्याला म्हणू शकता त्यापेक्षा आमचा RTI जास्त पॉवरफुल आहे, तुम्हाला माहिती द्यावीच लागेल. सिंपल. RTI इज मोर पॉवरफुल. कशापेक्षा? तर शासकीय गुपित अधिनियम 1923 पेक्षा. त्यानंतर कलम 23 काय आहे? तर समजून घ्या तुम्ही एखादी माहिती मागितली, मग ती माहिती समजून घ्या तुम्हाला मिळाली. ठीक आहे. ती माहिती तुम्हाला मिळाली. मग ती माहिती समजून घ्या. त्या माहितीच्या आधारे तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही आणि न्यायालयामध्ये एखाद्या संस्थेच्या विरोधात वगैरे खटला दाखल करू शकत नाही. तर माहिती आयोगाने जी काही तुम्हाला माहिती दिलेली आहे तर त्या माहितीच्या आधारे तुम्ही कोणत्या न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही त्या माहितीचा वापर करून. असं कलम 23 मध्ये दिलेलं आहे. छोटे छोटे कलम आहे. कलम 24 काय आहे? तर कलम 24 मध्ये काही महत्त्वाच्या संघटना दिलेल्या आहे ज्यांना हा कायदा लागू होत नाही. आपण सुरुवातीपासून बघितलेला आहे. मग आपण जर बघितलं तर जे काही गुप्त वार्ता संघटना आहे त्यांचा यामध्ये उल्लेख असणार आहे. 18 अशा संघटना आहे की ज्यांना हा जो कायदा आहे हा लागू होत नाही. जसं की गुप्त वार्ता संघटना, रॉ वगैरे यांसारख्या. त्यानंतर मंत्रिमंडळ सचिवालय, ठीक आहे, संशोधन व विश्लेषण शाखा, महसूल गुप्त वार्ता संचालनालय, केंद्रीय आर्थिक गुप्त वार्ता विभाग, अंमलबजावणी संचालनालय. त्यानंतर जर बघितलं तर अंमली औषध द्रव्य नियंत्रण विभाग, विमान चालक संशोधन केंद्र, विशेष सरहद दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, ठीक आहे, भारत तिबेट सीमा पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राष्ट्रीय सुरक्षा दल, आसाम रायफल, विशेष सेवा विभाग, ठीक आहे. त्यानंतर विशेष शाखा गुन्हे अन्वेषण विभाग, त्यानंतर गुन्हे शाखा गुन्हे अन्वेषण विभाग, ठीक आहे, दादर व नगर हवेली अंदमान निकोबारचा आणि लक्षद्वीपचा विशेष पोलीस शाखा. तर या ज्या 18 संघटना आहे या 18 संघटना काय करू शकत नाही, तर यांना माहितीचा अधिकार लागू नाही. या तुम्हाला माहिती देणार नाही. पण एक माहिती तुम्हाला दिली जाईल. ती माहिती कोणती आहे? तुम्ही जर मानवी हक्कांचं उल्लंघन, समजून घ्या, आणि भ्रष्टाचार, एखाद्या संस्थेने मानवी हक्कांचं उल्लंघन केलं असेल किंवा भ्रष्टाचार केला असेल असं जर तुम्हाला जाणवलं की एक संस्था आहे, यातील एक संस्था आहे की समजा तुम्हाला जाणवलं की विषय समजून इथं जाणवलं की केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने भ्रष्टाचार केला किंवा जेव्हा काही मानवी हक्क आहे त्यांचं उल्लंघन केलं, मग त्याविषयी जर तुम्ही माहिती मागवली तर तशी माहिती जी आहे ती द्यावी लागते. पण तशी माहिती कधी तुम्हाला मिळेल? तशी माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला केंद्रीय माहिती आयोगाच्या पूर्व परवानगीची गरज असते. जेव्हा तुम्हाला केंद्रीय माहिती आयोग परवानगी देईल तेव्हाच तुम्हाला तशी भ्रष्टाचाराविषयक आणि तुम्हाला मानवी हक्काविषयक माहिती जी आहे ती मिळेल. आणि अशी माहिती 45 दिवसाच्या आत पुरवली जाईल. ठीक आहे. यासाठी 30 दिवस नाही, यासाठी 45 दिवस आहे. तर अशा प्रकारे कलम 24 मध्ये बघितलं की हा जो कायदा आहे हा कोणत्या संघटनांना लागू नाही. तुम्ही फक्त भ्रष्टाचार आणि मानवी हक्काच्या उल्लंघनाबाबतच माहिती मिळू शकता. 45 दिवसामध्ये माहिती मिळेल. केंद्रीय माहिती आयोगाची पूर्वसंमती तुम्हाला आवश्यक आहे. यानंतर पुढील कलम बघूया, कलम 25. तर कलम 25 आहे माहिती आयोगाचा अहवाल. माहिती आयोगाने काय करायचं? दरवर्षी आपला अहवाल प्रकाशित करायचा. आम्ही किती लोकांना माहिती दिली, किती लोकांची माहिती पेंडिंग आहे हे सगळं लोकांना सांगायचं. हे आहे कलम 25. आणि त्यानंतर कलम 26. कलम 26 काय आहे? तर कलम 26 मध्ये असा उल्लेख होता की जेव्हा RTI कायद्याची अंमलबजावणी झाली 12 ऑक्टोबर 2005
या रोजी, तर या दिवसापासून 18 महिन्याच्या आत प्रत्येक संस्थेने, प्रत्येक आयोगाने आपली स्वतःची माहिती पुस्तिका काढावी. म्हणजे आयोगाशी संबंधित जी काही माहिती आहे तर त्याची एक पुस्तिका काढावी. अशा प्रकारचं हे कलम 26 होतं. तर अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे, हा जो कायदा आहे, आपण अगदी व्यवस्थितपणे अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करा मित्रांनो, सगळ्यांचा फायदा होऊ द्या. ज्ञान दिल्याने वाढत आहे, ठीक आहे, आणि ते आपल्या सर्वांना वाढवायचं आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर थँक्यू सो मच. ठीक आहे, थांबूया आपण इथे. चलो बाय बाय.